सो सचिन सर, वी आर लाईव्ह नाव आणि ठरल्याप्रमाणे आपण बरोबर 5 वाजता आज भेटलोय. थोडासा काही 2-4 मिनिटाचा लेट झालाय आपल्याला बिकॉज ऑफ नेटवर्क प्रॉब्लेममुळे. आणि काही मिनिटं आपण वाट बघूया. आपले मित्र आता सगळे जॉईन होतील आपल्याला आणि 2-4 मिनिटांनी जसे लोक जॉईन होतील त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. येस तुषार, थँक्यू सो मच. आवाज येतोय? गिरीशजी आलेले आहेत, प्रशांत कब्दुले आलेले आहेत, नमस्कार नमस्कार. हेमंत सर आलेले आहेत, नमस्कार हेमंतजी. गिरीश वांगणकर आलेले आहेत, नमस्कार गिरीश. येस तुषार, थँक्यू सो मच. जे लोक आले आहेत, हा विवेक बुद्धदेव आलेले आहेत, नमस्कार, गुड इव्हनिंग. सीताकांत सुर्वेजी आलेले आहेत, नमस्कार सर. नरेश सुर्वेजी आलेले आहेत. थोडासा रविवार असल्यामुळे थोडा चॅलेंज असतो, लोक बऱ्यापैकी आरामाच्या काही वेळेला मूडमध्ये असतात, त्यावेळेला लेट काही वेळेला होऊ शकतो. ललितजी आलेले आहेत, नमस्कार ललितजी. अभिजित मोरे आले आहेत, नमस्कार. विजय पवार आलेले आहेत, किरण मिस्त्री आलेले आहेत. आवाज माझा येतोय सगळ्यांना व्यवस्थित? रुपाली ठाकूर आलेले आहेत, नमस्कार रुपालीजी. शिवाजी सावंत आलेले, येस नमस्कार नमस्कार. गणेश जाधव आलेले आहेत, नमस्कार गणेशजी. थँक्स तुषार. हेमंत देशपांडे साहेब आलेले आहेत, नमस्कार हेमंतजी. सी सचिन सर, मी तुम्हाला एक, आपण जेव्हा काम, अभिजित मोरे आलेले आहेत, येस अभिजित, थँक्यू सो मच. आवाज माझा पोहोचतोय ना बरोबर? अभिजित कदम आहेत बरोबर. रुचिता विचारे आलेले आहेत, नमस्कार रुचिताजी. आपण सचिन सर, मी हा कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळेला तुम्हाला थोडी शंका होती की कितपत लोकांना हे आवडेल आणि मुळात कोकणवंत व्हायला किती लोक तयार आहेत. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की हा कार्यक्रम खूप चांगला होईल आणि लोक आहेत, इंटरेस्टेड आहेत, त्यांना काहीतरी करायचंय, त्यांना काही वेळेला मार्ग त्यांना सापडत नाही किंवा मार्ग सुद्धा कदाचित त्यांनी निवडलेला असतो, पण त्यांना तसं सोयीचं मार्गदर्शन काही वेळेला मिळत नाही. पण ते जर आपण दिलं तर लोक नक्की आपल्याला अप्रिशिएट करतील आणि त्याच्यावरती कामही करतील. आणि ही जी नावं आपण आता पाहतोय, ही नावं पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की कन्सिस्टंटली वेळेवर हे सगळे लोक हजर असतात. दिनेश वेदक आले आहेत, नमस्कार दिनेश. नीलम सावंत आहेत, नमस्कार. तर हे नेहमी वेळेवर हजर राहणारे लोक आहेत आणि किती आपली वाट पाहत असतात. रविवार खरा आराम करण्याचा दिवस आहे आणि 5 ही तशी थोडीशी अशी मधली वेळ आहे की साधारण झोप, जेवणानंतरची झोप साधारण संपत आलेली असते आणि चहाची वेळ थोडीशी परत संध्याकाळच्या सुरू झालेली असते, पण त्यावेळेला सुद्धा लोक खूप आठवणीने आणि वेळेने हजर असतात. सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्याला, मला वाटतं एक 5:10 झाले आहेत, तर मला वाटतं कार्यक्रमाला सुरुवात करायला हरकत नाही आपल्याला. तर आतापर्यंत आपण 4-5 महत्वाच्या गोष्टींवरती बोललो होतो. एक आयडिया जनरेशन वरती बोललो होतो, प्रोजेक्ट आपल्या बिझनेस मॉडेलवरती आपण बोललो होतो, म्हणजे आयडिया नवीन कशी असायला पाहिजे त्याच्याबद्दल बोललो होतो. बिझनेस मॉडेल कशा पद्धतीने बनवाय. आणखी मला सांगू शकाल की आपण कोणत्या, मी सगळे माझे जे मित्र आहेत त्यांना विचारतो की आतापर्यंत आपण कोणत्या विषयांवरती चर्चा केली, मला सांगू शकाल? ज्योती जोग, नमस्कार. येस, सच्चा कोकण म्हणतं, नमस्कार नमस्कार. तर कोणत्या विषयांवरती आतापर्यंत आपण जी 4 सेशन झाली आपली, पहिलं सेशन जे होतं आपलं हे इंट्रोडक्टरी सेशन होतं आणि त्यानंतरची जी सेशन झाली त्याच्यात कोणत्या विषयांमध्ये चर्चा केली, मला सांगू शकाल का आपण? आपल्याला पटापट, जेवढं तुम्ही पटापट मेसेज कराल ना तेवढी आपल्याला पुढे जायला मजा येईल. हॅलो, येस आशाजी, नमस्कार. तर कोणते विषय आपण घेतले होते? एक तर युनिक आयडिया बिझनेस मॉडेल आपण घेतलं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं विषय? बिझनेस, बरोबर, बिझनेस मॉडेल घेतला होता आणि बिझनेस फाउंडेशन. आपण बिझनेस फाउंडेशन एक कमालीच्या विषयावरती बोललो होतो आणि खूप इंटरेस्टिंग असा तो विषय होता. आणि कशा पद्धतीने आपण बिझनेसचा पाया जो आहे आपल्या व्यवसायाचा, तो कशा पद्धतीने आपण रचणार आहोत त्याच्याबद्दल बोललो होतो. आणि तिथून आपल्या खऱ्या या प्रवासाला एका अर्थी सुरुवात झाली होती. आणि नंतर आपण बोललो होतो की बिझनेस आयडेंटिटी आणि कंप्लायन्स, हा थोडासा टेक्निकल, हो, बिझनेस मॉडेल बद्दल बोललो होतो. तर आपला कंप्लायन्स आणि बिझनेस आयडेंटिटी ह्या विषयातही बोललो होतो. त्या विषयातला काही भाग आपण शेवट परत मार्केटिंग आणि सेल्सच्या वेळेला आपण पाहणार आहोत
आणि जो बिझनेस आयडेंटिटी रिलेटेड आपण जे बोललो होतो, आणि येस कम्प्लायन्स. आणि आपण पुढचा जो आपला कार्यक्रम असणार आहे बुधवारी, त्यावेळेला आपण एक स्पर्धा ठेवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपण काय बोलणार होतो तर नवीन कल्पना किंवा एक्झिस्टिंग आपल्या डोक्यात जी कल्पनेचा व्यवसायाची कल्पना आहे त्याच्यात कशा पद्धतीने नाविन्य आणता येईल, त्याचा बिझनेस मॉडेल आपण कशा पद्धतीने बनवू, त्याची आयडेंटिटी आपण कशा पद्धतीने क्रिएट करू, काय नाव आपण ठेवू शकतो त्या नवीन व्यवसायाला, आणि त्याची टॅगलाईन काय असेल, आणि ह्या इथपर्यंत आपण एक ठेवणार आहोत. आणि पुढच्या बुधवारी आपण जास्तीत जास्त त्यावेळेला आपण रिव्हील करू आणि तो कशा पद्धतीने आपण नाविन्यपूर्ण करता येईल कार्यक्रम, त्याचा माझा विचार चाललाय की जेणेकरून तुमचाही त्याच्यातलं इंटरॅक्शन वाढू शकेल. तर आजचा जो विषय आहे सचिन सर, आजचा जो विषय आहे की आपण आज बोलणार आहोत सिस्टीम आणि प्रोसेसेस. ओके, तर किती लोकांना आतापर्यंतचा कार्यक्रम पाहायला नक्की आवडलाय? अर्थात तुम्ही नेहमी वेळेवरती असता, प्रश्न ताबडतोब विचारता, मी विचारल्यानंतर, त्यामुळे तो आवडला असेल याची मी खात्री बाळगतो. पण आपले जे काही नवीन लोक कदाचित जॉईन होत असतील तर त्यांना मला सांगायला आवडेल की हा कोकणवंत व्हा ह्या सिरीजचा हा एक भाग आहे. आणि कोकणवंत व्हा या सिरीजमध्ये काही आपण स्पेसिफिक विषयांवरती चर्चा करत असतो, व्यवसायाच्या नवीन नवीन संकल्पनांवर चर्चा करत असतो जे कोकणात होऊ शकतात. तर आज त्याच्याच अनुषंगाने आपण जी कार्यशाळा घेतोय त्याचा हा 5वा भाग आहे. आणि आज आपण म्हणतोय सिस्टीम आणि प्रोसेसेस. तर व्यवसायाला सचिन सर, व्यवसायाला सिस्टीम आणि प्रोसेसेस तर एवढं काय गरज आहे, म्हणजे का एवढं सिस्टमॅटिक आणि अगदी प्रोसेस ड्रिव्हन का असायला पाहिजे? आणि जसं आपण नेहमी म्हणतो की आमच्या पूर्वजांनी तर काही सिस्टीम प्रोसेसेस अशा त्यावेळेला एक्सेल शीट नव्हती, कोणती सॉफ्टवेअर नव्हती, कोणती ऍप नव्हती, तर त्यांनी काही सिस्टीम प्रोसेस फॉलो केल्या असतील की नाही आम्हाला कल्पना नाही. पण असं आपल्याला का वाटतं की सिस्टीम प्रोसेस असायला हव्या? आणि आपण हा विषय समजून घेऊ आणि मग आपल्या मूळ विषयाकडे येऊ. आपल्याला वाटतं की पूर्वजांकडे काही सिस्टम प्रोसेस नव्हती. इनफॅक्ट त्यांच्याकडे काही डिस्ट्रॅक्शन्स नव्हते आणि म्हणून ते जे काम करायचे ते फोकस्ड वे मध्ये करायचे. म्हणून त्यांचा बरोबर जर तुम्ही वेळेचं नियोजन जर त्यांचं बघितलं आणि त्या टायमाला ते काम झालंच पाहिजे ही जी त्यांची जी अट असायची किंवा जो आपण बोलू की त्यांचा जो एक जिद्दीपणा असायचा त्यामुळे त्यांना रिझल्ट यायचे. तर त्यांनी त्यांचा स्वतःचा एक सिस्टम बनवून ठेवला होता आणि त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट यायचे. आपल्यासाठी काय झालं, एवढे डिस्ट्रॅक्शन्स वाढलेले आहेत म्हणून आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला सिस्टमची आता गरज आहे, खरी गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, सिस्टमचं महत्व काय तेच आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सिस्टम का महत्वाचं आहे, सिस्टम कशा पद्धतीने बनवलं जातं, आपली सिस्टम आपण कसं बनवू शकतो आणि त्याच्यामुळे रिझल्टवर कसा परिणाम येतो किंवा कसा फायदा होतो त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. आणि आपण खूप डिटेलमध्ये काही गोष्टी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये. तो सगळ्यांना पटतंय की सिस्टीम आणि प्रोसेस, व्यवसाय लहान असू दे किंवा मोठा असू दे, सिस्टीम प्रोसेस असायला हव्यात असं किती जणांना वाटतं? पटापट कमेंट करा. किती जणांना वाटतं? फक्त येस म्हणून पाठवलं तरी आम्हाला कळेल. आणि तुमचं कमेंट्स येत राहू देत आणि आपण सरांशी त्याचबरोबर बोलत राहू. येस, थँक्यू. ग्रेट एक्झाम्पल नरेशजी सुचवत आहेत. ग्रेट एक्झाम्पल शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीने सिस्टीम प्रोसेसनी म्हणून खूप कमी वेळामध्ये त्यांनी एवढं साम्राज्य उभं केलं, एवढ्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये. मला वाटतं नरेशजी तुम्ही खूप विषयाला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. एक नवीन एनर्जी त्यामुळे आम्हाला मिळाली आणि एक मजा येईल आता हा विषय अजून डिस्कस करायला. तो सचिन सर, काय असतात सिस्टीम प्रोसेस आणि कसं आपण पुढे जावं? यू वॉन्ट मी टू स्टार्ट आपली जी हे शेअर करावं असं वाटतं का तुम्हाला? मी आधी आपली तुमचं स्क्रीन शेअर करू का तुमचं जर काय आपण पीपीटी शेअर करूया म्हणजे त्यांना पण ते बघता येईल. आणि ह्याच्यातली जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही नोट करून ठेवा, कारण मी पीपीटी आज शेअर करतोय तुमच्या बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजायला मिळतील. तर सगळ्यांनी कागद आणि पेन जवळ ठेवा. आणि जे तुम्हाला सुचेल ते पॉइंट लिहून काढा, कारण सर एका फ्लो मध्ये जातील आणि हे जेव्हा पीपीटी संपेल त्यानंतर आपण प्रश्नांकडे वळूया, म्हणजे त्यांच्या मध्ये डिस्ट्रॅक्शन होणार नाही. सचिन सर प्लीज चालू करू. येस, तर आताच जसं आपल्याला सांगितलं गेलं की शिवाजी महाराजांचे 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ह्याच्या आधारावर आज बरेचसे हार्वर्ड म्हणा, कॅम्ब्रिज म्हणा आपल्याचकडनं बरेचसे घेऊन गेलेत आणि एक वेगळ्या पद्धतीने पॅकेज करून आपल्यालाच ते देतात आहेत आणि आपण ते फॉलो करतोय. पण तुम्ही चाणक्य नीती वाचा किंवा शिवाजी महाराजांबद्दल जर वाचलं तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सिस्टम प्रोसेसेस त्यावेळी पण त्यांनी बनवलेले आणि त्यामधनच आपण बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो आहोत आणि करतो आहोत.
तर सगळ्यात मेन म्हणजे सिस्टमचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय होतं की जसं स्लाइडवर तुम्ही बघितलं, डुईंग राईट थिंग्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग थिंग्स राईट. म्हणजे एक कुठलंही काम हे मी जेव्हा करतो तर हे बरोबर कसं होईल ह्याच्यावर भर देण्यापेक्षा जे काम करतोय ते योग्य आहे की नाही, त्याच्याने मला काय रिझल्ट मिळणार आहे, जो ठरवलेला आहे तोच रिझल्ट मला कसा मिळेल ह्याच्यावर फोकस करण्यासाठी सिस्टम ही खूप महत्वाची असते. आणि त्यामुळे आपल्याला सिस्टमचं काय महत्व आहे बिझनेसमध्ये, जसं तू सांगितलं छोटा बिझनेस असो किंवा मोठा बिझनेस असो, खूप महत्वाचं आहे. आणि आता जसं मी सांगितलं की फुल फ्लो मध्ये आपण एक 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 गोष्टी आपण मांडणार आहोत आणि प्रश्न आपण एकदम शेवटी आपण घेऊ. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा आपण मॅन्युअली काही गोष्टी करतो मनापासून, आपण जेव्हा आपण एक विदाऊट काही सिस्टम जेव्हा आपण करतो, तर फोकस जो असतो ना ते काम बरोबर कसं करायचं, चुका न होता काम कसं करायचं ना ह्याच्यावर एवढा भर असतो की रिझल्टवर आपला फोकस कमी होतो. सिस्टममुळे आपल्याला जो हवा आहे तो आपण रिझल्ट आपण गेन करू शकतो आणि मिळवू शकतो आणि कमी वेळेमध्ये आपल्याला तो करता येतो. सिस्टम सेट करायला थोडा वेळ लागेल, पण एकदा ती सिस्टम सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मोमेंटम मिळाला की ऑटोमॅटिकली आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामधनं येतो. दुसरी गोष्ट, जेव्हा माणूस म्हटलं की त्याचे इमोशन्स येतात आणि त्यामध्ये ना त्याला भीती असते, चुकलो तर, कुठे माझ्याकडनं काही चूक झाली तर काय, आणि त्या दडपणामुळे बऱ्याच वेळा आहे ना तो कुठली गोष्ट करण्यापासून थोडं दोन दोन मिनिटं जरा विचार करतो आणि ते डिसिजन घेण्यामध्ये डिले होतं. सिस्टम नेहमी सक्सेस कसा मिळेल, ह्याला अजून इम्प्रूव्हमेंट कशी होईल ह्याच्यावर फोकस केल्यामुळे रिझल्ट आणि त्याप्रमाणे क्वालिटी जी असते ती कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये राहते. तिसरी गोष्ट, माणूस म्हटले की तो रिॲक्ट करतो, कुठल्याही याला तो रिॲक्ट करतो. जास्त चांगलं झालं तरी तो एकदम खुश होणार, कुठे जरासं चूक झाले तर तो कुठेतरी तो दडपण येतं त्याला, कुठेतरी त्याला ते वाईट वाटतं. सिस्टम मध्ये एक प्रोसेस असल्यामुळे सिस्टम जो असतो ना तो कुठलाही बदल ह्याच्यात काय होऊ शकते ह्याला समजून तो त्याच्यावर पहिलंच एक सोल्युशन टाईप तो क्रिएट करतो. म्हणून तिकडे मेजर चॅलेंजेस येत नाहीत सिस्टम मध्ये. आणि त्याला रेक्टिफाय करायसाठी किंवा ते चेक करण्यासाठी योग्य माणूस जर असेल तर ते सिस्टम जे आहे ते प्रॉपर मेंटेन केलं जातं. अजून एक गोष्ट म्हणजे कन्सर्न विथ किपिंग द स्टेटस को. लोकांना आहे ना जे चाललंय ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठे काही करायची गरज नाही. कशाला उगाच आपण काही बदल करा, आपल्याला मिळतोय ना रिझल्ट, एवढं आपल्याला प्रोडक्शन पाहिजे होतं एवढं निघतोय, मग कशाला उगाच अजून काही करा, हा विचार असतो. पण सिस्टम मध्ये नेहमी हे असतं की ह्याला मी अजून इम्प्रूव्ह कसा करू, क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये मी कसं ह्याला अजून प्रोडक्टिव्ह बनवू शकतो, ह्याच्यासाठी सिस्टमला फाईन ट्यून करता येतं. आणि माणूस बऱ्याच वेळा फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बऱ्याच वेळा माणूस जो फिजिकल म्हणा मेंटल म्हणा त्याला स्ट्रेस येतो आणि त्याच्या प्रोडक्टिव्हिटी कमी होते. पण सिस्टमला आपण एकदा सेट केलं की त्याला जर आपण बरोबर त्याचं वेअर अँड टेअर जर आपण त्याची काळजी घेतली तर सिस्टम आपल्याला खूप काही गोष्टी जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. हा झाला एक प्रोसेसचा पार्ट. आता सिस्टमचा ऍडव्हान्टेज काय असतो, समजा मी बिलिंग करतोय, आज माझा प्रॉडक्ट बनला, त्याची बिलिंग झाली आणि बिलिंग बरोबर तो प्रॉडक्ट क्लायंटकडे गेला, तर उद्या मला त्याला फॉलोअप करत बसायची गरज नाही. आज आपला सगळ्यात मोठा वेळ काय जातो, आपण डिलिव्हरी केल्यानंतर कस्टमरला फॉलोअप करणं. आणि आज बऱ्याच लोकांचे पेमेंट जे अडकले आहेत ते ह्यामुळेच अडकले आहेत की जर त्यांच्याकडे सिस्टम असता तर तुमचा जोपर्यंत पहिलं पेमेंट येत नाही तोपर्यंत तुमचा पुढचा माल तो रिलीजच होणार नाही, कारण त्या सिस्टम मध्ये तशा गोष्टी सेट केलेल्या असतात. आणि कस्टमरला जेव्हा तुम्ही सांगतात की सर आमचा हा सिस्टमच असा आहे की जोपर्यंत आम्हाला पहिलं पेमेंट येत नाही आम्हाला दुसरं हे प्रोडक्शन आम्हाला करता येत नाही किंवा डिलिव्हरी करता येत नाही, हे जेव्हा कस्टमरला कळतं तर कस्टमर पण प्रॉम्प्ट बनतो. तर तुम्ही कळत न कळत कस्टमरला पण त्या सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व करता आणि त्या सिस्टममुळे तुमचं पेमेंट येणं आणि तुम्हाला डिलिव्हरी करणं या सगळ्या गोष्टी स्मूथ झाल्यामुळे तुमचा बराचसा वेळ आणि बराचसा जो मनस्ताप होतो तुम्हाला बिझनेसमध्ये जेव्हा पेमेंटसाठी आणि याच्यासाठी, तो स्ट्रीमलाईन होतो. आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणं आणि सिस्टमला अंडरस्टँड करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण मॅन्युअल आणि सिस्टमचा फरक काय आहे तो आपण त्याच्यामध्ये बघतो. आता सिस्टम बनवायच्या आधी आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं, आणि हा एकदम म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्याच्यावर जर बघायला गेलं तर आपण एक दिवसाचं पूर्ण आपण वर्कशॉप घेत असतो. पण आता मी तुम्हाला ऍक्च्युअल हे कसं करायचं आणि काय करायचं आणि वेळ आणि टास्क, आपण ह्याला टाइम अँड टास्क मॅनेजमेंट मॅट्रिक्स म्हणून म्हणू शकतो.
तर वेळ आणि जे तुम्ही कार्य करता, कुठलाही टास्क करतात, त्याला कसं मॅच करायचं. तर एक सिंपल उदाहरण देतो आणि नीट आपल्याला समजून घेऊया आपण याला. कुठलंही काम करत असताना दोन प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की मी हे का करतोय. मी पहिल्या सेशन पासून वाय वर इम्पॉर्टन्स जास्त मी भर देतोय. तर सगळ्यात पहिलं मी हे का केलं पाहिजे, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न जो असतो तो मी हे कधीपर्यंत केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळी काय गोंधळ होतो की मला का माहित नाहीये, पण मला हे करायचंय, ह्या वेळेपर्यंत मला करायचंय. मग खूप गोंधळ होतो घाई गडबडीमध्ये. आपल्याला काहीतरी करायचंय म्हणून आपण करतो आणि त्याच्यामध्ये हवा तसा रिझल्ट मिळत नाहीये. दुसरा गोष्ट म्हणजे की जर मला माहिती आहे मला का करायचंय, पण कधीपर्यंत करायचंय हे जर माहित नसेल, मग आपण कुठेतरी त्याला आरामशीर मनात येईल तेव्हा आपण ते करत राहतो आणि म्हणून पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. आणि त्यामुळे काय होतं की कुठे ना कुठेतरी आपण केलेलं काम आहे त्याचा आपल्याला पाहिजे तसं आपल्याला रिझल्ट किंवा तसं प्रॉफिट किंवा तसं आपल्याला बेनिफिट घेता येत नाही. आणि म्हणून आज सिस्टमचा इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण समजून घेऊ. तर तुमच्या समोर हे जे मॅट्रिक्स जे दिसते, 4 तुम्हाला बॉक्स दिसतात आहेत, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करीन आणि जमलं तर आपण काही उदाहरण पण घेऊ विवेक, जेणेकरून आपल्याला ते क्लिअर करता येईल. तर 2 प्रश्न जे विचारले मी, एक तर होता वाय, का, आणि दुसरा जो होता तो वेन, कधी. तर जेव्हा आपण विचारतो हे कधी करायचंय, हे आता करायचंय का नंतर केलं तर चालेल, म्हणजे अर्जंट आहे का नंतर नॉट अर्जंट आहे, ह्या 2 गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. अर्जंट मध्ये आत्ताच केलं पाहिजे, नॉट अर्जंट म्हणजे आपण नंतर केलं तरी चालेल. हा एक पार्ट झाला. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं इकडे इम्पॉर्टंट आणि नॉन इम्पॉर्टंट आलेलं आहे, नॉट इम्पॉर्टंट म्हणून आलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो, हे मीच केलं पाहिजे आणि नॉट इम्पॉर्टंट म्हणजे हे मी दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकतो. नॉट इम्पॉर्टंट म्हणजे केलंच नाही पाहिजे असं नाही. इंग्लिश खूप जो शब्द मांडलाय त्याचा अर्थ आपण थोडा डीप मध्ये सांगू. बऱ्याच वेळा नॉट इम्पॉर्टंट म्हटलं की लोकांना वाटतं याची काही गरजच नाहीये. तसं नाहीये. इम्पॉर्टंट म्हणजे मला स्वतःला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल आणि नॉट इम्पॉर्टंट म्हणजे ते काम मी दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकतो. आता ह्या गोष्टी जर बघितल्या तर 4 पॅरामीटर्स तुम्हाला आले. अर्जंट म्हणजे जे आत्ताच केलं पाहिजे, नॉट अर्जंट म्हणजे नंतर केलं तर चालेल, इम्पॉर्टंट म्हणजे मी केलं पाहिजे, मी स्वतः केलं पाहिजे, नॉट इम्पॉर्टंट म्हणजे मी दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकतो. या चारीला जेव्हा मी बॉक्समध्ये टाकतो तर तुमच्या समोर जर बघितलं तिकडे दिलेलं आहे मस्ट डू, शुड डू, कुड डू आणि डोंट हॅव टू डू. आता आपण एक एक बॉक्स बघूया. सगळ्यात पहिला आपण शेवटचा जो बॉक्स आहे डोंट हॅव टू डू. आता हे जर तुम्ही पॅरामीटर बघितले तर तुम्हाला दिसेल तिकडे की इकडे जर बघितलं नॉट अर्जंट म्हणजे नंतर केलं तर चालेल आणि नॉट इम्पॉर्टंट म्हणजे नाही, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ द्यायची गरज नाहीये. तर बऱ्याच वेळा नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट म्हणजे अशी कामं असतात, कॉमन सेन्स जर आपण वापरला तर, केलं तरी त्याचा मला काही उपयोग होणार नाहीये आणि नाही केलं तरी माझं काही नुकसान होणार नाहीये. आणि अशी बिझनेसमध्ये बऱ्याच वेळा अशी बरीचशी कामं असतात ज्याच्यामध्ये आपण गुंतून जातो आणि माझा पूर्ण दिवसामध्ये, समजा मी बोलीन की मी 16 तास 18 तास जर बिझनेसचा मी हे करतोय, त्यामध्ये 10-10 तास लोक, कधी कधी 18 तास ते लोक इकडे घालवत असतात. का जे काही करतात त्याचा काहीच त्यांना उपयोग होत नाहीये. जर तुम्ही तुमच्या स्वतःला जर तुम्ही मॅप केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझनेससाठी काय काय तुम्ही कामं करतायत त्याची जर लिस्ट बनवली आणि त्याला जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या 4 कॉर्डन मध्ये टाका, तर माझी खात्री आहे आजच्या तारखेला जास्तीत जास्त 80% काम तुमचं इकडे येणार आहे. आणि ह्याच्यामुळे जो प्रोडक्टिव्ह वेळ असतो आपल्या टीमचा, हा इकडे आपला वेस्ट होतो आणि त्यामुळे पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाहीये. म्हणून सगळ्यात पहिलं आपल्याला हे आयडेंटिफाय करावं लागेल की अशी कुठली कामं आहेत जे मी केली तरी काही फरक पडणार नाहीये आणि नाही केली तरी माझं काही नुकसान होणार नाहीये. या कामांना आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. आणि मी जसं खात्रीने सांगतो, जर तुम्ही लिस्ट घेऊन बसलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये एवढी कामं दिसतील त्यामध्ये जे तुम्ही वेस्ट करतायत, तुमचा टाइम तिकडे वेस्ट करतायत, जे तुम्हाला जर रिअलाइज झालं त्याच्यावर तुम्हाला तो वेळ तुम्ही खूप अजून दुसऱ्या ठिकाणी वापरू शकता. हा पहिला पॉइंट झाला. त्याला आपण म्हणतो डोंट हॅव टू डू, म्हणजे मला करायची गरज नाही आणि कोणाला दुसऱ्याला सांगायची पण गरज नाहीये. तोच वेळ आपण दुसरी कुठेतरी वापरू शकतो. ठीक आहे, हा पार्ट झाला.
आपण येऊ आता ह्या ऑर्डरकडे. कुड डू. आता कुड डू काय आहे? अर्जंट आहे म्हणजे आत्ताच झालं पाहिजे, पण तो नॉट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मीच केला पाहिजे असं नाही आहे. मग ह्याचा अर्थ मी ते काम दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकतो, दुसऱ्यांना ते काम सांगून. म्हणून इकडे जर माझ्याकडे सिस्टम असेल आणि मी त्या सिस्टम मध्ये जर ती गोष्ट टाकली तर ऑटोमॅटिकली ते काम आणि चांगल्या पद्धतीने विथ बेस्ट ऑफ द क्वालिटी आणि पाहिजे तो रिझल्ट मला त्याच्यातून काढता येतो. मग सिस्टम किंवा माणसं असतील तर मला त्यांना ट्रेनिंग द्यावी लागेल की हे काम कसं केलं पाहिजे, काय काय याच्यामध्ये केलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे मग ते काम जे आहे ते केलं जातं. तिकडे मला स्वतःला इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज नाही आहे. आज उद्योजकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ते सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे जिकडे गरज नाही आहे तिकडे पण त्यांचा वेळ जातोय, आणि जिथे त्यांना काही त्याचा फायदा होणार नाही तिकडे वेळ जातोय. आणि म्हणून हे वरचे जे रिझल्ट देणारे कॉर्डंट आहेत, रिझल्ट देणारे जे बॉक्स दिसतात आहेत, त्याच्यामध्ये मला वेळच मिळत नाहीये. मग आता हे वरचे जे बॉक्स आहेत ते काय आहेत हे समजून घेऊया आपण. तर खालचे जे बॉक्स होते, जो चौथा आपण इकडे बघितला, डू नॉट हॅव टू डू, तिकडे तुम्हाला वेळ द्यायची गरजच नाहीये. आणि जसं जसं तुमचा फोकस वरच्या बॉक्समध्ये येतील, तो वेळ जो आहे, तो खालचा बॉक्सचा जो टाइम आहे तो तुमचा बऱ्यापैकी वाचेल. कुड डू मध्ये तुम्ही दुसऱ्याकडनं करून घेऊ शकता, म्हणून तुमचा पर्सनल वेळ जो आहे बिझनेससाठी तो तुम्हाला जास्त मिळतो. आता हा वेळ मिळाला तर आता आपण वरच्या बॉक्समध्ये बघूया. इकडे दिलाय अर्जंट आणि इम्पॉर्टंट. अर्जंट म्हणजे काय? आत्ताच केलं पाहिजे. इम्पॉर्टंट म्हणजे काय? मीच केलं पाहिजे. तर होतं काय, आज उद्योजकांना वाटतं की जे काही आहे ते मीच केलं पाहिजे आणि आत्ताच केलं पाहिजे, आणि ह्यामुळे त्यांना प्रायोरिटाईज करता येत नाही. कुठलं काम आधी करायचं, म्हणजे कस्टमरला पण भेटायचं आहे, मला फॅक्टरीमध्ये पण जायचं आहे, मला माल पण घेऊन यायचा आहे. अरे एका टायमाला मी काय करणार? आता सगळ्यात मोठी मजा काय असते, समजा रविवारी सुट्टी आहे. नॉर्मल लॉकडाऊनच्या आधी काय करायचे लोक, रविवारी सुट्टी आहे तर रविवारी संध्याकाळी ते लोक एक पेपर घेऊन बसायचे आणि पूर्ण आठवड्यात काय काय कामं करायचे ना त्याची लिस्ट बनवायचे, किंवा डायरी घेऊन बसायचे आणि ह्या आठवड्यात मला काय काम करायचंय त्यांची खूप चांगली लिस्ट बनवायची. आता गोंधळ काय व्हायचा, जसं सोमवारी ऑफिसला गेले, पहिला फोन आल्यानंतर ह्यांची लिस्ट आणि ह्यांची डायरी ती सगळी बाजूला पडायची, आणि हे परत त्याच रुटीननी फायर फायटिंग मध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये एवढे गुंतून जायचे की या आठवड्याची जे ठरवलेली काम आहे त्याच्यातली एकही काम त्यांची पूर्ण व्हायची नाही. आणि हे का व्हायचं? कारण हा जो कॉर्डंट आहे शुड डू, हा ह्याला म्हणतो प्लॅनिंगचा कॉर्डंट. आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याकडे वेळच नसायचा. कारण होतं काय, या कॉर्डन मध्ये जर बघितलं, नॉट अर्जंट म्हणजे नंतर केलं तर चालेल, पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे मला करावं तर लागणारच आहे, पण हे नंतर केलं तर चालेल. हे नंतरच्या ह्याच्यामध्ये एवढा अंतर पडतो की नंतर सगळ्या गोष्टी इकडच्या ज्या आहेत ते सगळ्या इकडे अर्जंट आणि इम्पॉर्टंट होऊन बसतात, आणि नंतर मग मला त्याचा एवढा त्रास होतो की मग जे पहिला हातात आलं ते मग माझी चिडचिड होते, मग मला त्याचं फ्रस्ट्रेशन येतं, मग माझ्या कामामध्ये मला कुठे ना कुठेतरी गोंधळ होतो, आणि ह्यामुळे मग कस्टमर माझ्यावर नाराज होतो. जर हे मला सगळं मेंटेन करायचं असेल आणि प्रॉपर सिस्टमाइज करायचे असेल, म्हणून आपल्याला एक सिस्टमची गरज लागते की कुठलं काम मला आता करायचंय, कुठलं काम मी नंतर करीन. मग मला त्या पद्धतीने मी मार्केटिंग जी आहे ती बुधवारी करीन, ओके, खरेदी जी आहे ती शुक्रवारी करीन, जे तुम्हाला तुमच्या इंडस्ट्री प्रमाणे ज्या दिवशी बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी सुट्टी असते, म्हणजे लाईट नसते किंवा त्यांचं जे कन्सर्न असतात, मग त्या दिवशी तुम्हाला हे प्लॅनिंग आणि याची कामं करून तुम्ही त्या पद्धतीने त्या आठवड्याचं तुम्हाला पुढच्या गोष्टी करता येतात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही ह्या कॉर्डंटला नीट समजून घेतलं की मी कुठलीही गोष्ट मला स्वतः करायची आणि मला ती त्यावेळी केलीच पाहिजे. आपण होतं काय, बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपण एवढा डिले करतो, म्हणजे मग पेपर वर्क असेल तुमचं, मग एकदम मग तुम्हाला सीएनी विचारलं किंवा काही इन्क्वायरी आली, मग तुमची पळापळ होते. कधी कस्टमर असेल तुमच्याकडे आणि कस्टमरला जर तुम्हाला काही रेट्स द्यायचे असतील, मग तुमची गोंधळ होतो, कारण तुम्ही कुठे काय ठेवलंय काय आहे ते शोधण्यामध्येच अर्ध्यापेक्षा जास्त वेळ जातो तुमचा. आणि म्हणून जर आपण त्यासाठी प्रॉपर सिस्टम, फायलिंग सिस्टम असेल आपलं, किंवा आपल्याला आपण एक प्रॉपर डिलिव्हरी सिस्टम बनवलेलं आहे, तर त्या पद्धतीने जर केलं तर आपलं काम जे आहे ते सोपं होतं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस म्हणजे नंबर्स. जर तुम्हाला नंबर आणि डेटा हा जर नीट समजायला पाहिजे, सगळं आपण डोक्यात ठेवून चालणार नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं,
आपल्याला गोष्टी आठवाव्या लागतात आणि जेव्हा खरी गरज असते तेव्हा आपल्याला ते लक्षात राहत नाही आणि त्यामुळे आपला सगळा गोंधळ होतो. म्हणून माझ्याकडे जर सिस्टम असेल, मी नेहमी म्हणतो चोपडी में रहेगा तो खोपडी में रहेगा. इंग्लिशमध्ये आपण ह्याला म्हणतो व्हेन आय इंक इट आय कॅन थिंक बेटर. म्हणून आपण लोकांना लिहायला लावतोय, म्हणून आपण त्यांना म्हणतो तुम्ही लिहा. कारण जेव्हा तुमच्या समोर ते तुम्ही हाताने लिहिता तेव्हा तुमचं माइंड आणि तुमचं इमोशन्स अटॅच असतात आणि त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणून आपल्याला त्या गोष्टी हाताने लिहून प्रॉपर तिकडे मेंटेन करून तुम्ही बरेच त्याच्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी यूज करा, पण ते कुठे ना कुठेतरी ते तुमच्या समोर आलं पाहिजे आणि तुमची नजर त्याच्यावरनं रोज तुम्हाला फिरवता आली पाहिजे की आज हे झालं, एवढं काम झालंय, एवढं हे झालंय. हा विवेक, तुला काही याच्यावर ऍड करायचंय? येस, मी आतापर्यंत आपण ज्या 2 स्लाइड घेतल्या तर त्याच्यावरनं एक माझ्या लक्षात आलं की इकडे ज्या गृहिणी आहेत, आपल्याकडे काही गृहिणी आहेत, तर त्यांना मला वाटतं ह्या गोष्टीची सांगायची गरज नाही. ते रोजच्या दिवसातच ह्याच कॉर्डन मधनं फिरत असतात. ज्यांना जेवण करायची आवड असेल त्यांना माहिती की काही गोष्टी तयारी आपल्याला आधीपासून करावी लागते, काही आपण आत्ताच्या आता करू शकतो. उद्या आता काही रेस्टॉरंटच्या व्यवसायामध्ये जे लोक येऊ इच्छितात त्यांना ह्या गोष्टी खूप समजणं हे त्यांचं म्हणजे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा याची काळजी घ्यावी लागणार आहे. मग त्यांनी जर ठरवलं की मला उद्या चिकन तंदुरी विकायची, एखाद्याने नॉनव्हेज हॉटेल काढलं तर तो अर्ध्या तासात ठरवून चिकन तंदुरी बनवू शकत नाही. तर त्याची एक प्रोसेस आहे. अगदी त्यांना उपवासाचे पदार्थ तरी द्यायचे असतील, मंगळवारी साबुदाणा वडा बनायचा असेल तर सोमवारपासून तयारी करावी लागते. तर ह्या गृहिणींना पर्टिक्युलरली ह्या गोष्टी नेहमी कळतात पटकन, पण आपण जेव्हा व्यवसायामध्ये येतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. सो प्रत्येकाने आतापर्यंत म्हणजे अशा असंख्य आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज अशा घटना होत असतात आणि सरांनी जसं सांगितलं मोस्ट ऑफ द टाइम आपण फायर फायटिंग मध्ये असतो, कारण शूट डू मध्ये आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपण राहायचं हेच माहित नसतं आणि त्या कन्फ्युजन मध्ये आपण बऱ्याच वेळेला डोंट डूचेच बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो. तर आता इथे जे जे कोणी लोक बघतायत, ओके, त्यांना मी एक साधा प्रश्न विचारतो. आपण ही जी कार्यशाळा करतोय, आज आपण जी कार्यशाळा सगळेजण करतोय, ही ह्या 4 क्वाड्रंट मध्ये कुठे असणे गरजेचं आहे? डोंट हॅव टू डू मध्ये आहे, कुड डू मध्ये असायला पाहिजे, शुड डू मध्ये असायला पाहिजे का मस्ट डू मध्ये असायला पाहिजे? पटापट कमेंट करा. म्हणजे तुम्हाला थोडंसं काय अंडरस्टँडिंग झालंय ह्या विषयाचं तेही आपल्याला थोडंसं कळेल. आणि अभिजित कदमनी मला एक प्रश्न विचारला आपल्याला की बनवलेल्या कामाची लिस्ट बरोबर आहे की नाही ते कसं ओळखायचं, बरोबर आहे? तर मुळात तुम्हाला जे बिझनेस आपण मॉडेल बद्दल आपण बोललो होतो, आपण हे बिझनेस मॉडेल जेव्हा करतो त्यावेळेला कुठची कामाची गोष्ट आहे, कोणत्या कामाची गोष्ट आहे, कोणती कोणती मला कामं करायची आहे, हे बिझनेस मॉडेलमध्येच गोष्टी आपल्या डिफाईन झालेल्या असतात. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला हे प्रश्न आपल्या समोर येत नाहीत आणि आपल्याला डिसिजन मेकिंग सोपं होतं. बिझनेस मॉडेल हे जो आहे, म्हणून मी म्हटलं होतं की आपण बिझनेस मॉडेल संदर्भात जी आपण स्पर्धा घेणार आहोत ती ह्याच्यासाठी सिस्टीम प्रोसेस नंतर ठेवली होती की ह्या गोष्टी तुम्ही त्याप्रमाणे मॅप करून आतापर्यंत तुम्ही जी डिफाईन केलेली कामं आहेत बिझनेस आपल्या मॉडेलमध्ये, ती ह्या क्वाड्रंटमध्ये कुठची कुठची आहेत, कशा कशी आहेत हे तुम्हाला पाहता येईल. आणि त्याच्यात तुम्ही जी कामं लिहिलेली आहेत ती तुम्हाला शक्यतो सरांनी सांगितल्याप्रमाणे शूड डू मध्ये की जी करायला इम्पॉर्टंट आहेत ना, तुम्हाला ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला जर तुम्ही केली तर चांगलीच गोष्ट आहे. मग जे मस्ट डू मध्ये अगदी शेवटच्या क्षणाला करायची आपल्याला वेळ येणार नाही. आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत. म्हणजे व्यवसायाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बरेच वेळेला आज अगदी खरं सांगतो, आफ्टर करोना बिझनेस लोकांचे जे अफेक्ट झालेले आहेत त्याच्या मागची महत्वाची कारणं ती आहेत की त्यांनी ह्या क्वाड्रंट मध्ये बऱ्याच लोकांनी काम केलेलंच नाहीये की अशी सिच्युएशन आली तर आपण त्या सिच्युएशनला कसं फेस करणार आहोत याची त्यांना त्यामुळे कल्पनाही नाहीये, बरोबर आहे? सो हे अंडरस्टँड करणं आणि असंख्य असे जे काही गोष्टी आहेत आपल्या कामाच्या संदर्भात की त्या प्रायोरिटाईज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सिस्टीम, जसं पहिल्या स्लाइडमध्ये सरांनी सांगितलं की सिस्टीम काळजी घेते. आपण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कळतात पण व्यवसायात आल्यानंतर कळायला थोडं डिफिकल्ट जातात. तर त्याच्यावर थोडंसं आपण आता काम प्रत्येकाने केलं पाहिजे. सचिन सर, काही अजून तुम्हाला उदाहरणं सुचत असतील? हे सगळेजण सांगतायत, बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की मस्ट डू, की आज ही SOS ला आपण आलेलो आहोत की अगदी करायची वेळच, म्हणजे आता पर्यायच राहिला नाही आपल्याकडे. अलका फाटक जी म्हणतात शूड डू, अगदी बरोबर की आपण वेळेवर ह्या गोष्टी जर करत राहिलो तर आपल्याला अगदी फायर फायटिंगची सिच्युएशन कधीच येणार नाही आपल्यावरती. सर BM, येस येस, तुमचं मिळालंय मला हे, ते मी पाठवतो, पण मी केवळ तुम्हाला कल्पना दिली. येस. सो मुकुल बांदिवडेकर, आय हॅव टू डू अँड इट्स अर्जंट. येस, तुम्हाला करायलाच लागेल आणि ही खूप अर्जंट आहे आणि खूप चांगली संधी आहे. सर अजून काय आपल्याला सांगता येईल या विषयामध्ये?
हा, आता ह्याच्यावर बऱ्याच लोकांचं तू सांगतोय की बरं मस्ट डू मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, आता मी थोडस त्यांना हे करायला विचार करायला परत भाग पाडेन. हे जे आहे, आता आपण जो ट्रेनिंग जो करतोय, हा प्रोग्राम जो करतोय, जे तुम्ही अटेंड करतायत, माझ्या दृष्टिकोनातून हा शुड डू मध्ये आहे. कारण ह्याच्यामधनं जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करणार तेव्हा ते मस्ट डू मध्ये येणार आहे. आता बरेच लोकांचं काय होणार, हा प्रोग्राम ते लोक अटेंड करतात पण त्याच्यावर जर काही काम नाही केलं तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून प्लॅनिंग, आपण ह्या प्रोग्राम मध्ये जे आपल्याला शिकायला मिळतं त्याचा आपण नीट विचार करून आपण मग त्याचा जो ऍक्च्युअल इम्प्लिमेंट जेव्हा करायला जातो तेव्हा तो अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये येतो. पण ह्याचा फायदा काय होतोय तुम्हाला, की ह्याची तुम्हाला नीट माहिती आणि एक सिंपल वे मध्ये तुम्हाला या गोष्टी समजल्यामुळे तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायला, जसं करोनाच्या वेळी किंवा त्याच्यानंतर पण जे तयार नव्हती लोक त्यांच्यासाठी हा गोंधळ होणार आहे. तुम्ही आता काय करताय, तुम्ही आता इथून लॉकडाऊन उघडल्यानंतर बिझनेसमध्ये काय गोष्टी केल्या पाहिजे ह्याची तयारी आता करतायत. म्हणून तुम्ही आता शुड डू मध्ये आहात आणि ह्याच्यावर जर तुम्ही हे नीट समजून घेतलं आणि त्याप्रमाणे तुम्ही कामाचं सिस्टम तुम्ही बनवून घेतली आणि कोणी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, बिझनेस मॉडेल. आता मगाशी कोणीतरी विचारलं की मी जे काम करतोय हे योग्य आहे की नाही कसं कळणार, तर बिझनेस मॉडेलमध्ये की ऍक्टिव्हिटीज म्हणून एक आपण पॉइंट होता की अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत माझ्या जे मला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करेल. त्या ऍक्टिव्हिटीजला जर मी बघितलं, ओके, त्याच्यामध्ये जर समजा बघितलं की मला सेल्स केला पाहिजे, ठीक आहे, ही जर माझी ऍक्टिव्हिटी असेल, मग मला रोजच्या रोज मला सेल्स करताना काय काय गोष्टी कराव्या लागतील ते डेलीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या ह्या क्वाड्रंटमध्ये येणार. की आधी तुम्हाला लिस्ट बनवावे लागेल, तुम्हाला सेल्स कोणाला करायचं आहे, काय करायचं आहे, त्यांना फोन कसा करायचा आहे, फोनवर करणार आहेत, ईमेल पाठवणार आहेत, ब्रोशर देणार आहेत, या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगचा पार्ट होणार. आणि जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही त्यांना भेटायला जाणार किंवा त्यांना कॉल करणार किंवा हे करणार तेव्हा तो तुमचा अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये येतो. पण हे जर तुम्ही रोजच्या रोज केल्या तर तुमचा रोजचा जो टार्गेट असेल की मला 10 लोकांना फोन करायचा आहे, 10 लोकांना फोन केल्यानंतर तुम्हाला 2 लोक अपॉइंटमेंट देतील, 2 लोकांनी अपॉइंटमेंट घेतलं त्यानंतर एक तुम्हाला ऑर्डर देणार. तर तुम्हाला हे कळतं की मला रोज 10 लोकांना कॉल करायचे आणि 2 अपॉइंटमेंट मला मिळतात आहेत. मग 10 लोक रोजची झाली तर आठवड्याचे 6 दिवसाची 60 लोक झाली, मग महिन्याचे किती झाले. आणि त्याच्या बेसिसवर मला कन्व्हर्जन जो असतो माझा, की मी 10 लोकांना कॉल केल्यानंतर मला एक म्हणजे एक ऑर्डर मिळते, म्हणजे 100 लोकांना कॉल केला तर मला मिळते. म्हणजे मला त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो. आणि जेव्हा आपण सेल्स आणि मार्केटिंगचं जेव्हा बोलू तेव्हा आपण ह्या विषयाला अजून थोडंसं डिटेलमध्ये आपण करू. पण प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करणार ते तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीला तो म्हणजे एक एक थेंब आहे. तो बोलतो ना बूंद बूंद से समुद्र बनता है, तसं एक एक ऍक्टिव्हिटी जे तुम्ही रोज करता त्याच्यावरनं तुम्हाला तुमचं वर्षाचं जे ओव्हरऑल तुमचा गोल आहे तो अचीव होणार आहे. कारण आपण पहिलंच गोलचा जो स्मार्ट गोल म्हटलेलं, स्पेसिफिक काय करणार, रोजच्या रोज तुम्ही काय गोष्टी करणार आहे ते क्लिअर असलं पाहिजे आणि ते मेजर करता आलं पाहिजे की आजचं जे मी लिस्ट बनवलेली ह्याच्यातली किती कामं मी कंप्लीट केली, त्याच्यामधले माझी स्वतः करण्यासारखी कामं काय होती आणि दुसऱ्यांकडनं करून घेण्यासारखी कामं काय होती, हे मला त्याच्यामध्ये जज करता येतं. म्हणून आपण त्याला बोलतो मेजरेबल. आणि ते जर केलं तर मला हे कळतं बाबा हे रिअलिस्टिक आहे की नाही. समजा मी एक गोल ठेवला आणि त्या आठवड्यात ते काम होत नाहीये, म्हणजे मला कळतं कुठेतरी माझ्या सिस्टममुळे मला गोंधळ होतोय किंवा आता अजूनपर्यंत मला त्यामध्ये कुठेतरी केपेबिलिटी वाढवावी लागेल. तर या क्षणाला ते रिअलिस्टिक नाहीये. मग रिअलिस्टिक बनवण्यासाठी मी काय प्रयत्न करणार, काय करणार, ते केल्यानंतर देन इट बिकम्स अचिवेबल. कारण आज माझ्या क्षमतेमुळे ते रिअलिस्टिक नाहीये, माझी क्षमता वाढली की मग ते रिअलिस्टिक होतं. आणि रिअलिस्टिक झालं तर जी ठरवलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये मी ती गोष्ट कंप्लीट करतो आणि तेव्हाच माझा गोल जो आहे तो अचीव होतो. येस विवेक. तेच, आणि सरांनी जसं सांगितलं तसं मला काय करायचंय, पुढच्या काळामध्ये काय करायचंय, 3 महिन्यात काय करायचं, हे जेव्हा आपल्या समोर क्लिअर असतं चित्र, त्यावेळेला आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. बरोबर आहे की आपल्याला माहिती असतं की इम्पॉर्टंट काय आहे आणि अर्जंट काय आहे, आणि हेही माहिती असतं की ह्या गोष्टीचा मला काही उपयोग नाही, तर त्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला मी आयडेंटिफाय करतो की ही एक गोष्ट XYZ करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि ती करायलाच लागणार आहे, आपल्याला आज ना उद्या करायला लागणार आहे, पण माझी जर क्षमता नसेल तर तुम्हाला योग्य माणूस ते काम करण्याला घेऊन यायला वेळ मिळतो. आज एखादी गोष्ट तुम्ही जर करायची ठरवली आणि जो तुमचा स्फोटे नाहीये, तुमची एक्सपर्टाईज नाहीये, तर उद्याच्या सकाळी जर मला ती गोष्ट लागणार आहे तर मी आज तसा माणूस शोधणं, तो योग्य आहे की नाही ठरवणं,
त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं, ह्या गोष्टी करायला आपल्याला वेळ मिळत नाही. पण हे जर आपण आयडेंटिफाय केलेलं असेल आणि जर ते शुड डू मध्ये असेल पहिल्यापासून, तर आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे XYZ काम आहे, मला करणं शक्य नाहीये, तर त्याच्यासाठी कोणता माणूस योग्य आहे तो माणूस निवडणं, त्याची परीक्षा बघणं, तो कशा पद्धतीने मला सर्व्हिस देऊ शकतो की नाही हे आयडेंटिफाय करणं, निगोशिएशन करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं सोपं होतं. आणि त्याच्यासाठी हे प्लॅनिंग करणं, म्हणजे बिझनेस मॉडेल असू दे किंवा टॅक्स मॅट्रिक्स अशा पद्धतीने मांडणं, असे 4 क्वाड्रंट करून लिहून काढणं अत्यंत गरजेचं आहे. येस सर, प्लीज. आणि आपल्या इथे बरेचसे व्यावसायिक आहेत, आपल्या इथे बरेचसे व्यावसायिक जे आहेत की जे आता व्यवसायाला सुरुवात करतायत, तर तुम्हाला ह्या गोष्टीचं काही वेळेला असा समज येईल की अरे माझ्याकडे मुळातच सिस्टीम नाहीये, माझ्याकडे 50 माणसंच नाही, तर मी हे सगळं करून काय करू, असा प्रश्न कदाचित तुमच्या समोर येईल. तर ज्यांच्याकडे सिस्टीम आहे ना, त्यांच्यापेक्षा तुम्ही ती करणं जास्त गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुमची सिस्टीम कधी लागणारच नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तुम्हाला माणसांबरोबरच आपल्याला काम करायचं आहे आणि तसंच आपण पुढच्या ह्याच्यात शिकत राहणार आहोत की कोलॅबोरेटिव्ह अप्रोच कसा राहणार आहे, लोकांना कशा पद्धतीने आपण अपॉइंट करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण नंतर चर्चाही करणार आहोत. पण जे एक मला वाटतं की जवळजवळ 90% लोक इथे आहेत की त्यांच्याकडे स्वतःकडे मोठी सिस्टीम स्वतःची नाहीये, ते मोठी प्रोसेसचा पार्ट नाहीये, ते स्वतः इंडिव्हिज्युअल लेवलला काम करतायत. तर त्यांनी जर हे केलं तर त्यांची सिस्टीम लावायला, लोक अपॉइंट करायला, नवीन नवीन माणसं आपल्या कंपनीमध्ये घ्यायला तुम्हाला त्याची मदत होणार आहे. तर हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना वाटतं की मला गरज नाहीये त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका. येस सर, प्लीज. या सो आता जसं तू सांगितलं सिस्टमचं महत्व काय असतं आणि कशा पद्धतीने करू शकतो, तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे बघावं लागेल की व्हॉट डू यू डू, मी काय करतोय, ठीक आहे, आणि व्हॉट डू यू नीड टू डू, मी जे करतोय, काही गोष्टी मी करतोय ते खरोखर मला ते केलं पाहिजे का मला दुसऱ्या अशा गोष्टी आहेत जे महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर मला फोकस केला पाहिजे. तर आपल्या कामाच्या स्वरूपात हे क्वाड्रंट आपल्याला त्याच्यासाठी मदत करेल की खरोखर मी जे करतोय ते योग्य आहे की नाही, माझ्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते किती रेलिव्हेंट आहे. आणि ह्या 4 क्वाड्रंट मध्ये त्या गोष्टी आल्या तर आपल्याला ते सोप्या पद्धतीने त्या गोष्टी मांडता येतील आणि आपल्याला त्याच्यातून रिझल्ट काढता येईल. आता जेव्हा आपण सिस्टम बद्दल बोलतो तर तुम्हाला स्वतःला रिप्लेस करण्यासाठी सिस्टम शिवाय पर्याय नाहीये आणि तो सिस्टम जो असतो तो आपल्याला बनवावा लागतो. कसा बनवायचं, त्याचे काय स्टेप्स आहेत ते पण मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही सिस्टम बनवतात तर तुम्हाला तुमच्यावर कोणाला अवलंबून राहायची गरज लागत नाही, कारण सिस्टम त्या गोष्टी प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आज मॅकडॉनल्ड जर बघितलं, प्रत्येक ठिकाणी त्यांचं सिस्टम प्रोसेस असल्यामुळे त्या पद्धतीने त्या गोष्टी होत राहतात आहेत. कोणाला पर्सनली तिकडे लक्ष घालायची गरज नाही, ते सिस्टम चेक करतात आणि त्यामध्येच सगळ्या गोष्टी त्यांना तिकडे मिळत चाललेल्या आहेत. तर त्यांना कुठल्या सिस्टमची गरज नसते, म्हणजे कोणाची इन्व्हॉल्वमेंटची गरज नसते. सिस्टम त्यांना खूप चांगल्या पद्धतीने तो गाईड करतो. म्हणून मी एका सेशनमध्ये बोललेलो की डेटा हा किती महत्वाचा आहे, कारण मी नेहमी म्हणतो बेटा झूठ बोल सकता है, डेटा झूठ नाही बोलता. आणि डेटा तुम्ही जर अनालाइज केला प्रॉपर तर त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इझी करता येतात. म्हणून सिस्टम खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला जेवढ्या लवकर आपण सिस्टमला आपल्याला रिप्लेस करेल तेवढं आपण प्रॉफिटेबल बनू शकतो. सुरुवातीला आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा सगळ्या गोष्टीमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असते. हे स्टेजेस जे आहेत स्टार्टिंगचे त्यामध्ये असणारच आहेत. पण बऱ्याचशा उद्योजकांना मी बघितलं आज 20-20 वर्ष उद्योग करतात आहेत, बिझनेस करतात आहेत, पण तिथेच अडकून आहेत. मग त्या लोकांना पण सिस्टमची गरज आहे. आणि विवेकनी सांगितल्यासारखं तुम्ही जर बिझनेस करताना तुम्ही आधीपासून सिस्टमला धरून जर बिझनेस केला तर तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी लवकर, म्हणजे तुम्हाला जास्त फास्ट तुम्हाला ते करता येईल. म्हणून सिस्टम समजून घेणं आणि करणं गरजेचं आहे. यस विवेक. आता जे तुम्ही सांगितलं त्या अनुषंगाने थोडंसं ऍडिशन करतो की करोनाच्या काळामध्ये ज्या मोठे मोठे व्यवसाय आपल्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय होताना दिसत आहेत किंवा मिड लेवलच्या ज्या कंपन्या डिस्ट्रॉय होताना दिसत आहेत की बऱ्याचशा ठिकाणी कुठेतरी ह्या सिस्टीम त्यांना इफेक्टिव्ह सिस्टीम ते डेव्हलप करू न शकल्यामुळे त्यांचे जे ऑर्गनायझेशन जे स्ट्रक्चर आहे ते लीन नाहीये. लीन म्हणजे काय, तर कमीत कमी माणसांमध्ये आणि कमीत कमी जर सिस्टीम जेवढे तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला जी माणसं, ज्याला आपण म्हणतो की जी काम करतील तुमच्या फील्डमध्ये, त्यांची संख्या कमी ठेवता येईल. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा कामांची जी जबाबदारी आहे ही सिस्टीमनी घेतलेली आहे.
तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माणूस लागत नाहीये. आणि ज्या ज्या कंपन्या, ज्या ज्या ऑर्गनायझेशन लीन आहेत म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर छोटं आहे पण सिस्टीमनी मॅनेज केलेले आहेत, त्या कंपन्या अगदी तशा तग धरून आहेत. आणि ज्या कंपन्यांमध्ये भाराभर माणसं होती आणि सिस्टीम कम्पॅरेटिव्हली कमी होत्या किंवा इफेक्टिव्ह नव्हत्या, ते कुठेतरी या चॅलेंजमध्ये आहेत. तर आपल्याला आपलं व्यवसायाचं मॉडेल सस्टेनेबल करायचं असेल तर आपलं स्ट्रक्चर व्यवसायाचं लीन ठेवणं म्हणजे छोटं ठेवणं आणि कमीत कमी माणसांमध्ये त्या पद्धतीने त्याची यंत्रणा बांधलं, हे जर तुम्ही केलं सिस्टीम प्रोसेसच्या माध्यमातून तर रिझल्ट तसाच मिळेल. पण एक कन्सिस्टंट राहण्याची आणि तुमचं ज्याला आपण म्हणतो की टिकण्याची, तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त काळ टिकण्याची, सस्टेन होण्याची शक्यता नक्की वाढेल. येस सर, प्लीज सर. येस. तर आपण जेव्हा सिस्टमचं जेव्हा बघितलं तर एक 7 पॉइंट्स आहेत. म्हणजे तुमचा सिस्टम तुम्ही स्वतः बनवू शकता. कारण काय असतं की आपण आपला बिझनेस जेव्हा समजायचं, सिस्टम बनवायचं म्हणजे काय, जे काम आपण रेग्युलरली करतोय आणि एक पर्टिक्युलर टाईपचा रिझल्ट मिळतोय. एक एक्झाम्पल म्हणजे आता विवेक चहा पिताना मला दिसला म्हणून मी उदाहरण देतो. चहा बनवायचा एक प्रोसेस आहे. जर तो प्रोसेस मी जर हे केला, त्याला प्रॉपर जर मी बनवला आणि त्याचे SOP बनवली किंवा एवढी चहा पावडर टाकायची, एवढं हे टाकायचं, तर आपण तो बनवला. आता उद्या म्हणजे आज जेवढे फ्रँचायझी चहाचे अमृतालय म्हणा किंवा जे चहाचे तुम्हाला मोठे मोठे हे दिसतात आहेत, त्यांनी काय केलंय, एक चहा बनवायचा कसा ह्याचा एक सिस्टम बनवला आणि आज त्या चहा बनवायच्या सिस्टमला आज ते फ्रँचायझीच्या रूपामध्ये आज बिझनेस मॉडेल म्हणून करतात आहे. तर कुठल्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही सिस्टम मध्ये टाकता तर विवेकनी सांगितल्यासारखं त्याला स्केलेबल करण्याची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. येस विवेक सर, हे चहाच्या वरनं एक खूप चांगलं उदाहरण मला आठवलं. आणि मी पहिला जो विषय होता की आपल्याला असं वाटायचं की पूर्वीचे लोक सिस्टीम प्रोसेस बनवायचे नाहीत असा आपला एक समज होता. माझे क्लायंट होते मिस्टर गुप्ता म्हणून, आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचे कॅन्टीन्स होती, जी आपण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती बघतो. आणि ती कॅन्टीन्स होती आणि जवळजवळ 70 वर्ष जुनी त्यांची कंपनी आहे. आणि त्यांना मी विचारायचो की एवढा तुम्ही व्यवसायाचा डोलारा तुम्ही कसा सांभाळलात, कशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल केलात की हा जे आता आपण करतोय सिस्टीम प्रोसेस, SOP बनवणं वगैरे, हे आता आलं, पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं, कॉम्प्युटर नव्हते. तर त्यांनी मला सांगितलं ह्या प्लॅटफॉर्मवरती हे आणि सगळ्यांना उदाहरण समजून घेण्यासाठी आहे. आणि प्रत्येकाने सिस्टीम प्रोसेस ही कॉम्प्युटरमध्ये किंवा एक्सेलमध्येच बनवली पाहिजे असं नाहीये. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने कशी सिस्टीम बनवू शकता याचं एक छान उदाहरण सांगतो. रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जर तुम्ही नीट वळून बघितलं तर त्यांच्या इथे स्टीलचे डबे ठेवलेले आपल्याला दिसतात. वरती एका मापाचे डबे वरती रचलेले ठेवलेले दिसतात. ते आता दिसतात की नाही माहिती नाही, कारण बऱ्याच काळात माझा प्रवास झाला नाही रेल्वेने. पण त्या काळामध्ये त्यांचे भरलेले चहाचे डबे विशिष्ट मापाचे ते भरून येत असत एका ठिकाणून. आणि त्या भरलेल्या मापाच्या डब्याप्रमाणे त्यांना चहा बनवायला लागायचा आणि त्याप्रमाणे त्याचा चहाचा हिशोब घेतला जायचा. त्या काळामध्ये ही सिस्टीम त्यांनी लावली. किती सोपी गोष्ट आहे बघा. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे एक्सेल शीट बनवायची गरज नाहीये. त्यांनी ठरवलं की हा एक मापाचा चहा आहे, इतकाच चहा याच्यामध्ये होणार आणि इतकाच कप बनणार आणि मला इतकेच पैसे यायला पाहिजेत. तर त्या चहाच्या डब्यावरनं त्यांना कळतं की माझा सकाळ ते दुपार किती चहा खपतो, दुपार ते संध्याकाळ किती खपतो, संध्याकाळ ते रात्र किती खपतो, किती क्वांटिटी किती खपते आणि मला कितीची गरज आहे आणि मला ह्याचे किती पैसे यायला पाहिजेत. ह्याला म्हणतात सिस्टीम आणि प्रोसेस. खूप जड शब्द वापरले पाहिजेतच असं नाहीये. तुम्ही एक्सेल शीट किंवा तुम्ही अगदी मोठी ERP असायला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या अनुसार, माझ्या एक अत्यंत ओळखीचे सुरूढ व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांचं नाव घेत नाही मी, महाराष्ट्रीयन आहेत. ते जर 1 किलो बटाट्यामध्ये जर 40 वडे व्हायला पाहिजे असतील आणि ते जर 39 झाले किंवा 41 झाले तर ते परत मोडायला लावायचे त्याच्या माणसांना, 40 होईपर्यंत त्याला गोळ्या बनवायला लावायचे. ही झाली सिस्टीम आणि प्रोसेस. आता काही लोकांनाही खूप गंमत वाटेल की काय सांगतायत, पण इफेक्टिव्ह लक्षात घ्या विषय किती खोल आहे आणि त्या लोकांची समज त्या विषयातली की जर त्या बटाट्यामध्ये इतकं जर बटाटे वडे व्हायला पाहिजेत तर तेवढेच व्हायला पाहिजेत. ही सिस्टीम आपल्या पूर्वजांना कळली, पण आपण कुठेतरी याच्यामध्ये फेल होतो. आपण पूर्वजांनी केलं नसेल म्हणून तेही करत नाही आणि नवीन गोष्टींचाही अंगीकार काही वेळेला करत नाही आणि कुठेतरी आपलं नुकसान आपल्याला होत असतं. सर, तुम्ही सुद्धा हॉटेलच्या व्यवसायात बराच काळ काढलेला आहे आणि तुम्हाला आठवत असेल की कशा पद्धतीने हॉटेल चालवली जायची. म्हणजे मोस्ट अनऑर्गनाइज व्यवसाय आपल्याला वाटतो की जिथे कॅश मोठ्या प्रमाणात जनरेट होते असा वाटतो, पण माझा ह्या विषयातला जो अनुभव आहे तो सगळ्यात ऑर्गनाइज एका काळी होता व्यवसाय.
आणि लोकांना जरी वाटलं तरी या सिस्टीम प्रोसेस तिथे अगदी छान काम करायच्या आणि अनेक वर्षानुवर्ष या सिस्टीम प्रोसेस टिकल्या होत्या. सो किती जणांना आतापर्यंतचं आपण जे काही डिस्कस केलं ते किती जणांना पटतंय? आणि काही प्रश्न आहेत सर, आपण 1 मिनिट प्रश्न घेऊया, कारण हा जो विषय आहे तुमचा हा अत्यंत महत्वाचा आहे. तर त्याच्यात कुठेतरी मध्ये नको, तर कोणाचे काही प्रश्न असतील तर आता घेऊया आपण. कोणाचे काही प्रश्न आहेत? येस, गिरीश मांगणकर म्हणतात मुंबईचे डबेवाले जगनमान्य सिस्टीम. अगदी बरोबर, त्यांना कोणत्याही ERP ची गरज लागत नाही आणि असंख्य वर्षानुवर्ष ते त्यांचे सर्व्हिसेस देत आहेत. येस, काही प्रश्न आहेत का? प्रश्न आहेत कोणाला काही विचारायचे? आपण 1-2 मिनिटं प्रश्नांसाठी वाट बघूया, नाहीतर आपण पुढे निघूया. सर प्रश्न येत राहतील, आपण पुढे जाऊया आणि मग परत वाटलं तर मध्ये थांबीन मी तुम्हाला रिक्वेस्ट. आपली लास्ट स्लाइडच आहे, त्याच्यामध्ये आपण काही स्टेप्स आहेत आणि ही स्लाइड सगळ्यांनी नोट करून ठेवा. हे पॉइंट्स जे आहेत ते, जसं मी सांगितलं, जे काम तुम्हाला नेहमी करत राहायला लागतं आणि एक अपेक्षा असते की एवढा रिझल्ट आला पाहिजे. आणि विवेकने जसं बटाटे वड्याचं आणि उदाहरण दिलं, चहाचं आपण उदाहरण बघितलं, त्याप्रमाणे आता त्याला काय केलं, आपण एक सिस्टम बनवून ठेवली आहे. तर तुम्हाला त्या पद्धतीने एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे आणि तो रिझल्ट मिळवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. आणि हे विचार करू नका की मी पहिल्यांदा एकदम परफेक्टच बनवलं पाहिजे. कुठलाही सिस्टम पहिल्या वेळा परफेक्ट बनतच नाहीये आणि कुठलाही सिस्टम कायमचा परफेक्ट राहणार नाहीये. त्याला नेहमी त्याच्यामध्ये चेंजेस येत राहणार आहेत. तर तुम्ही बनवताना सगळ्यात पहिलं तुम्ही सुरुवात करा आणि त्या पद्धतीने एक एक स्टेप, की बाबा मला हे करायचं असेल, जर मला एक कुठलंही प्रोडक्शन आहे किंवा कुठली सर्व्हिस द्यायची, जे काही मी करतो त्यामध्ये मी काय काय केलं तर मला हा रिझल्ट येईल, तुमच्या पद्धतीने. त्याच्यामध्ये जास्त काही विचार करायला जाऊ नका, बरोबर चुकीचं. एकदा बनवल्यानंतर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही पाहिजे तर त्याच्यावर थोडासा अजून स्टडी करून तुम्हाला आयडिया देऊ. तर सगळ्यात पहिला आयडेंटिफाय द टास्क, कुठला ज्याच्यामुळे तुमचं काम अडकतं, आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुढचं काम करणं सोपं होईल. अशा सगळ्या कामाला सोपं करण्यासाठी, सिम्प्लिफाय करण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यावे लागतील हे आयडेंटिफाय करा. मग ते 5 स्टेप असतील, 10 स्टेप असतील, काही हरकत नाही, ते नोट करून ठेवा. एक पार्ट तो झाला तुमचा. जो पहिला मुद्दा आहे, आयडेंटिफाय टास्क अँड सिस्टमाइज. तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला सिस्टम मध्ये टाका आधी, नंतर आपण त्याला स्ट्रक्चर देऊ. दुसरं असतं की बऱ्याच वेळा तुम्ही स्वतःच सगळ्या गोष्टी करायला आणि सांगायला जातात, पण तुमच्या बरोबर लोक असतील ज्यांच्याकडे त्याचं नॉलेज थोडं जास्त असेल. आता जर तुम्ही बघितलं, मी काही गोष्टी जेव्हा एक्सप्लेन करतो आणि जर मला वाटलं की विवेक याच्यावर चांगलं उदाहरण देऊ शकतो, मग मी विवेकला अलाउ करतो की बाबा तू बोल, जेणेकरून लोकांना ते जास्त चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर बऱ्याच वेळा ह्याच्यामुळे तुम्हाला ती गोष्ट अजून सरळपणे समजायला मदत होते. तर अशा कारणे आपल्याकडे जी लोक असतील, मग माझे टीम असतील किंवा माझ्या कस्टमरकडनं मला बऱ्याचसा फीडबॅक भेटतो, ज्याच्यावरनं मला सिस्टम बनवता येते. आज तुम्ही कस्टमरला जर विचारलं की तुम्ही माझ्याकडे हा माल का विकत घेता, तो तुम्हाला 4 गोष्ट सांगेल, ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की ह्या कारणासाठी माल विकत घेतो आणि काय अशी कारण आहेत ज्याच्यामुळे त्याला आपल्याकडनं थोडंसं गोष्टी कमी जास्त वाटतात. आणि ते जो त्याला जे कमीपणा वाटतोय किंवा कमी वाटतंय कुठल्या गोष्टीत, ते जर मी इम्प्रूव्ह केलं तर दॅट इज माय सिस्टम. मग त्या पद्धतीने मला टीम म्हणजे आपले कस्टमर्स असतील, आपल्या बरोबरचे काम करणारे जे लोक असतील, कारण ते फ्लोअरवर असल्यामुळे त्यांना तिकडचं नॉलेज जास्त असतं, तर त्यांच्याकडनं तुम्हाला ग्राउंड रियालिटी समजते आणि म्हणून तुम्हाला ते करणं सोपं जातं. तिसरा पॉइंट जो आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला एक स्टँडर्डाइज गाईडलाईन बनवायची आहे. पहिलं हे करा, मग हे करा, मग हे करा. तुमच्या शब्दांमध्ये त्या पद्धतीने त्याला मांडलं की ते एक स्टँडर्ड आहे, तुमचा स्टँडर्ड बनला तो आपण आपल्याला MBA टाईप स्टँडर्ड आपण बघत नाही आहोत. एक सिंपल स्टँडर्ड आपण बनवला की ह्या पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे आणि मग ते वापरायला सुरुवात करा, इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा आणि ते फॉर्मलाइज झालं की आता आपण ह्या एक महिना आपण हे करून बघूया काय होतं म्हणून. ते डिसिजन घेतल्यानंतर त्याला तुम्हाला ट्राय करावं लागणार आहे. कारण ऍक्च्युअल केल्यानंतर, तर सायकलचं उदाहरण जसं तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा मी सायकलवर बसलो होतो का मला एकदम परफेक्ट चालवता येत नाही. हळूहळू शिकत पडत मी ते शिकतो आणि नंतर मग मी सायकल जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. बिझनेसचा पण असाच एक सायकल सारखाच प्रोसेस आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल. एकदा मी ते ट्राय केलं, त्यानंतर मला ते शिकवावं लागेल लोकांना
की कशा पद्धतीने हे वर्क होतं. बऱ्याच वेळा लोकांना इकडे दडपण येते, ते स्वतः तर शिकतात पण ते लोकांना शिकवत नाहीत, कारण ही भीती असते ह्याला शिकवलं तर उद्या हा आपल्या पुढे जाईल किंवा हा माझा कॉम्पिटिटर म्हणून तयार होईल, आणि म्हणून आपल्याला ते दडपण येतं. सिस्टमला बिलीव्ह करा, सिस्टमवर विश्वास ठेवा, आणि लोकांना जर तुम्ही ट्रेनिंग दिली आणि लोकांचं काम जर तुम्ही, जसं लीन मॅनेजमेंट जसं विवेकनी सांगितलं, लोकांचं काम तर तुम्ही सोपं करू शकलात तर लोक तुमच्याशी अजून जोडतील. आणि कारण त्यांची तुम्ही काळजी घेतात आहे तर सिस्टममुळे त्यांना पण विचार करायला मिळतो, क्रिएटिव्ह बनायला मिळतं, आणि त्यामुळे ते पण जास्त कॉन्ट्रीब्युट करतील आणि ते तुम्हाला कुठे काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे ते तुम्हाला योग्य पद्धती सांगतील. कोलगेटचं खूप चांगलं उदाहरण आहे की कोलगेटचा सेल कसा वाढवायचा ह्याच्यावर सगळे त्यांचे टॉप मॅनेजमेंट बसून विचार करत होते, आणि चहा द्यायला आलेल्या एका माणसांनी बघितलं एवढा सगळा गोंधळ झालाय आणि त्यांनी विचारलं साहेब काय झालं, तर त्यांनी सांगितलं नाही रे आम्ही विचार करतो, आम्ही आता असं ब्रँडिंग करणार, हे करणार. तो बोलला काय मुद्दा काय, तो बोलता आम्हाला सेल कसा वाढवायचा ह्याच्यावर आम्हाला विचार करायचा. तो बोलतो ह्याच्यात एवढा विचार काय करायचा, तुम्ही ते जे पेस्टचं जे हे आहे तोंड आहे त्याचं डायमीटर आहे ते थोडंसं वाढवा, त्याच्यामधनं जास्त पेस्ट जाईल. जिकडे 8 वेळा लोक 10 वेळा वापरतात आहेत ते 8 वेळा वापरून ते संपेल आणि ऑटोमॅटिकली तुमचा जो आहे सेल वाढेल. अजून एक उदाहरण जर बघितलं, खूप चांगली गाडी एका गॅरेज मध्ये बनवली आणि आता ती बाहेर काढायची आहे. आता बनवली मस्त आहे गाडी, पण बाहेर काढताना करायचं काय, निघत नाहीये. मग मोठे मोठे जे इंजिनियर आणि होते, कोण बोलतं भिंत तोडून टाका, कोण बोलतं दरवाजा तोडून टाका, कोण बोलतं आपण वरचं छप्पर काढू, क्रेननी काढू, आणि हे सगळ्या गोष्टी होत्या कारण ती हाईट जी होती ती कुठेतरी लागत होती आणि ती बाहेर गाडी निघायला त्याचं वरचं टप जे होतं ते लागत होतं. आता ह्याच्यामध्ये एक ज्युनियर जो मेकॅनिक होता तिकडे, त्यांनी बघितलं आणि त्यांनी बोलला सर एवढं सगळं करायची गरज नाही आहे, चारी टायरच्या हवा थोडे कमी करा, ऑटोमॅटिकली त्याची हाईट जी आहे गाडीची थोडी कमी होईल आणि तुम्हाला एक थोडं फक्त गॅरेज मधनं बाहेर काढण्यासाठी थोडीशी हवा कमी झाली तर गाडीला काही नुकसान होणार नाहीये. आणि ते सिंपल त्या लोकांनी जो ते वापरलं कॉमन सेन्स, त्याच्यामधनं ती गाडी जी आहे ती बाहेर निघाली. आणि ह्या पद्धतीने लोकांना करता येतं. म्हणून बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं आयडिया आल्यानंतर तुमच्या सिस्टम मध्ये इम्प्रूव्हमेंट करून ऍक्च्युअल रिझल्ट आणण्याची संधी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकते. म्हणून तुमची इन्व्हॉल्वमेंट, टीमची इन्व्हॉल्वमेंट जर असली तर होतं काय, त्यांचा एक मुद्दा जरी तुम्ही ऍक्सेप्ट केला आणि तो इम्प्लिमेंट केला, ऑटोमॅटिकली ते जबाबदारी त्याची घ्यायला सुरुवात करतात. कारण कुठेतरी त्यांना असं वाटतं रे ह्याच्यामध्ये माझी पण इन्व्हॉल्वमेंट होती. तर तुम्ही कळत न कळत त्यांना टीम मध्ये कसं इन्व्हॉल्व करायचं, जसं आपण पीपल मॅनेजमेंटच्या वेळी आपण बोलणार आहोत, पण हा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. सिस्टम बनवताना लोकांना एकत्र घेऊन तुम्ही त्या सिस्टम मध्ये जर हे केलं तर तुमचा सिस्टम एकदम स्ट्रॉंग बनू शकतो. आणि शेवटचा मुद्दा आहे की दर 6 महिन्यांनी चेक करा की हा सिस्टम आहे ह्याच्यामध्ये स्कोप आहे का इम्प्रूव्ह करण्याचा. कारण तुमचा सिस्टम बनल्यानंतर बाहेरचं वातावरण, मार्केटची कंडिशन जर बदलली असेल तर तुम्हाला तुमच्या सिस्टमला थोडं थोडं करून बदलावं लागेल. जसं आता आम्ही सांगतोय तुम्हाला की तुमच्या बिझनेस मॉडेलला तुम्हाला थोडं काय बदलावं लागेल, कारण आता जी सिच्युएशन आहे त्याप्रमाणे तुमचा मॉडेल बदलणं गरजेचं आहे. तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी, वर्षभरामध्ये ते सिस्टम इम्प्रूव्ह करून जो डेटा तुमच्या समोर येतो, मग अशी विवेकनी सांगितल्यासारखं जर आपण इंडिव्हिज्युअली करत राहिलो तर सगळं आपल्या डोक्यात राहतं आणि आपल्याला ऍक्च्युअल काय इम्प्रूव्हमेंट करायची हे माहित नसतं. मग आपण बऱ्याच वेळी इमोशनल होऊन डिसिजन घेतो. पण जेव्हा तुमच्या समोर हे सिस्टम जे करतात आहे त्याचं सगळं डॉक्युमेंट आहे, त्याचा सगळा डेटा आहे, मग कुठे काय इम्प्रूव्हमेंट केलं तर तुम्हाला काय त्याचा रिझल्ट येईल हे तुम्हाला अॅनालाइज करता येतं. आणि हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे. तर सगळ्यात पहिलं मी परत एकदा समराइज करतोय, आयडेंटिफाय टास्क, जो काही काम करणार त्याला आयडेंटिफाय करा, ज्याच्यामुळे तुमचं अडकलेलं काम कसं सोपं होईल. दुसरा पॉइंट आहे की टीमला असोसिएट करून, मग तुमचे कस्टमर्स असतील किंवा मार्केटमध्ये एक्सपर्ट्स असतील त्यांना त्यांच्याकडनं आयडिया घेऊन तुम्ही करू शकता. तिसरा पॉइंट आहे की त्याला स्टँडर्डाइज करा, तुमच्या पद्धतीने एक स्टँडर्ड बनवा आणि त्याला मग जसं चित्रेंनी स्वतःच एक स्टँडर्ड बनवलेलं आहे आणि त्यामुळे ते आज एवढ्या लेवलला पोहोचू शकले, तसा तुमचा एक स्टँडर्ड बनला पाहिजे. मग त्याला फॉर्मलाइज करा की आता हे असंच करायचंय आपल्याला, एक ढाचा बनतो, त्याचा एक स्ट्रक्चर बनतं आणि त्यानंतर त्याला वापरून ट्राय करा किंवा ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, किती बरोबर आहे, कुठे इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ते झाल्यानंतर लोकांना ट्रेन करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ते ट्रेन केल्याप्रमाणेच ते करतात आहे की नाही हे चेक करणं पण तुमची जबाबदारी असणार आहे. आणि त्यामुळे ते केल्यानंतर तुम्हाला दर 6 महिन्यांनी फॉलोअप करून, इव्हॅल्युएट करून, सिस्टम ऑलवेज इव्हॉल्व्स.
सिस्टम एकच सिस्टम तो कायम राहणार नाहीये. मगाशी विवेकने एक चांगलं उदाहरण दिलं की जे आधीची जी लोक होती त्यांच्याकडे पण काही सिस्टम होता, म्हणून आपण नेहमी म्हणतो ओल्ड इज गोल्ड. तर त्यांच्याकडे पण अशा काही गोष्टी आहेत जे आपल्याला घेऊन सगळं त्यांचं चुकीचं नाही आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये नाविन्य काय आणू शकतो, ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा कसा आपण वापर करू शकतो, ऑटोमेशनचा कसा वापर करू शकतो आणि कशा पद्धतीने त्याला इम्प्रूव्ह करू शकतो, हे दोन गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला नेहमी ती मोमेंटम राहणार आणि तुम्हाला ते करण्यामध्ये पण मजा येईल आणि बिझनेस जो आहे तो आनंदाने आणि तुम्हाला त्या स्पिरिटनी तुम्हाला करता येईल. आणि तुम्ही सिस्टममुळे, कारण होतं काय, शेवटचा एक पॉइंट आहे, आज मी बिझनेस माझ्या एबिलिटी प्रमाणे करतोय, माझ्या क्षमतेप्रमाणे करतोय, तो तेवढाच वाढणार जेवढी तुमची क्षमता आहे. पण सिस्टममुळे तुमचा बिझनेस जो आहे तो 10 पटीने वाढू शकतो, कारण तुमच्या क्षमतेपेक्षा सिस्टमची क्षमता खूप जास्त आहे. आणि त्यामुळे सिस्टम जर तुम्ही समजून घेतला तर तुमच्या बिझनेसला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ग्रोथ करता येतो. येस विवेक, तुला काही बोलायचं? काही प्रश्न आलेत. एक तर इफेक्टिव्ह सिस्टीमची पडताळणी काय असते का असं विचारलंय, की काय कसं पडताळायचं की सिस्टीम काय वर्क करते. तर सचिन सर तुम्हाला काय सांगायचंय का? मी बोलतो त्याच्यावरती, की इफेक्टिव्ह सिस्टीमची पडताळणी कशी करायची. दोन गोष्टी आहेत. मला जो रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीने मला रिझल्ट मिळतोय का. दुसरी गोष्ट, आज माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते काय इम्प्लिमेंट करतात आहे, कुठल्या पद्धतीने त्या गोष्टी करतात आहेत, त्याची पण आपल्याला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की ह्या सिस्टममुळे मला काय करावं लागेल, मला थोडंसं स्ट्रेच करावं लागेल माझा टार्गेट, आणि ह्या सिस्टममध्ये मला तो टार्गेट अचीव्ह करता येतो आहे का हे समजून अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी माझ्या इंडस्ट्रीमध्ये नवीन काय गोष्टी घडतात आहेत ह्या गोष्टी समजून आपल्याला करावं लागेल. कारण हा इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे, पण सिस्टममध्ये तुम्हाला त्या गोष्टी चेंज करत राहाव्यात लागतील, त्याशिवाय होणार नाहीये. नाहीतर तुम्ही कुठे ना कुठे अडकून जाणार आणि मग जेवढी तुमची क्षमता आहे तेवढंच तुम्ही करणार, मग सिस्टम असून सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. येस विवेक. तो जसं आता यांनी म्हटलं इफेक्टिव्ह सिस्टीमची पडताळणी कशी करायची, मुळात जे सरांनी सांगितलं की फॉलोअप करत जा आणि इव्हॅल्युएट करत जा, बरोबर आहे. तर तुम्हाला सिस्टीम जशी आपण एक व्यवसायाची सिस्टीम ठरवतो तशी इव्हॅल्युएशनची पण एक सिस्टीम ठरवायची आहे. त्याच्यातले कुठचे तरी गोल्डन पॉइंट्स, आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कुठेतरी फीडबॅक आपल्याला असा मिळत असतो आणि तो विशिष्ट फीडबॅक्स असतात आपल्याला की ज्याच्यावरनं कळतं की कुठे आपण काय चुकतंय. ते जे प्रमाण आहे त्या प्रमाणावरनं आपल्याला कळू शकतं की माझी सिस्टीम किती टक्क्यांनी फेल होते किंवा या सिस्टीम मध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे किंवा कोणती एजन्सी काम इफेक्टिव्हली करत नाहीये, योग्य करत नाहीये, हे पडताळण्याची क्षमताही त्या सिस्टीम मध्ये असते. आणि म्हणूनच आपल्याला फॉलोअप घ्यायचे असतात. मी जी काही उदाहरणं सांगतोय तुम्हाला, खूप मोठे कॉर्पोरेट जार्गन न सांगता अत्यंत साधी उदाहरणं द्यायचा माझा प्रयत्न आहे. आता तुम्हाला मी माझं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राशी निगडीत हे आता जसं तुम्ही म्हटलं की इफेक्टिव्ह सिस्टीमच्या बाबतीत सांगतो, काही उदाहरणं देतो की रेस्टॉरंटमध्ये जेव्हा माणसं काम करतात, ज्याला आपण शेफ म्हणतो, ते काम करत असतात तेव्हा मालकाला कळत असतं की कोणता शेफ हे त्याचं काम इमानाने करतोय आणि चांगलं करतोय. त्याचं एक तुम्हाला खूप छान उदाहरण देतो. एक तर त्यांचा फीडबॅक, कस्टमर फीडबॅक काय असेल त्याच्यावरनं कळतं. हल्ली जी बिलिंग सॉफ्टवेअर आहेत त्या बिलिंग सॉफ्टवेअरवरनं कोणत्या सेक्शन मध्ये किती जास्त सेल होतोय हे तुम्हाला दिवसाला, दर तासालाही कळू शकतं. की माझ्या या विशिष्ट सेक्शन मध्ये मला सेल चांगला होतोय, याचा अर्थ तो पर्टिक्युलर शेफ खूप चांगलं काम करतोय असा अर्थ आपण त्याचा काढू शकतो. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा नवल वाटेल, जसा शेफ बदलतो त्या शेफच्या बदलण्याप्रमाणे त्यांचा जो आपण ते रॉ मटेरियल वापरलं जातं त्याचा कन्झम्पशन मध्ये पण फरक येतो. आणि तुम्हाला नवल वाटेल, ऑइल लागणारं कन्झम्पशन त्याचं प्रपोर्शन त्यांच्या सेलशी, ह्या प्रपोर्शन वरून हा शेफ किती चांगला आहे, किती आपल्याला फायदा करून देऊ शकतो हे ओळखण्याची क्षमता त्यांनी डेव्हलप केलेली आहे हॉटेलियर्सनी. त्यांना कळतं की जेव्हा ऑइलचं कन्झम्पशन वाढतं, माझा जो सेल XYZ आहे आणि तो तसाच आहे आणि माझं कंपॅरेटिव्ह ऑइलचं कन्झम्पशन वाढलंय, त्याला बाकीच्या गोष्टी बघायला लागत नाही, त्याला लक्षात येतं की कुठेतरी आपला शेफ जास्त ऑइल वापरतोय आणि जे माझ्या कस्टमरसाठी चांगलं नाहीये. हे मी तुम्हाला एक उदाहरणा देखील सांगितलं. आता आमचा जो व्यवसाय, आता मी तुम्हाला सांगतो की आमची रत्नागिरीला आपलं जे बंगलो स्कीम चालू आहे, त्या बंगलो स्कीम मध्ये खर्च होणारे जे आमचे एक रुपये आहे त्याचा आम्ही एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने एक त्याचा पूर्ण सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. प्रत्येक बंगल्याला किती सिमेंट लागलं, किती चिरा लागला, किती लोखंड लागलं,
ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे तुम्ही एका क्लिकवर माझ्याकडे मिळू शकतात. आणि ज्या वेळेला मला कळतं की एका एक्स बंगल्याला प्रमाणापेक्षा कमी सिमेंट लागतंय किंवा प्रमाणापेक्षा जास्त सिमेंट लागतंय, याचा अर्थ कुठेतरी आम्ही त्याच्यामध्ये सुपरविजनला कमी पडतोय किंवा तो पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर काहीतरी चुकीचं काम करतो ह्याचा आम्हाला अंदाज लगेच येतो आणि त्याच्यावर आम्ही इमिजिएटली काम करतो. असे असंख्य. आणि आपल्या व्यवसायामध्ये तुमच्या, आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आपल्या इथे जे कोणी आता व्यावसायिक आहेत त्याच्यात एक व्यावसायिक आहेत की ज्या चहाचा मसाला बनवतात. मला वाटतं त्यांचं विचारे नाव आहे मॅडमचं, आणि ते चहाचा मसाला बनवतात. आता मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो. आज त्यांच्याकडे जर सिस्टीम इन प्लेस असेल ए पासून ते झेड पर्यंत, ओके, चहाचा मसाला बनवणं ही त्यांची स्पेशालिटी आहे का? तर ते कोणतंही प्रोडक्ट, जर चहाचा मसाला एखादी व्यक्ती बनवू शकते ना, तो जगातली दुसरी प्रोडक्ट बनवू शकतो ना, त्याला काहीच कारण नाहीये. फक्त त्यांनी चहाचाच का मसाला बनवायला पाहिजे? तो दुसरा जेवणाचे इतर मसालेही बनवू शकतो. जर त्यांच्याकडे सिस्टीम असेल तर त्यांना फक्त प्रोडक्ट एक आणायचंय, आयडेंटिफाय करायचंय, त्या सिस्टीम मध्ये टाकायचंय, ते प्रोडक्ट त्यांना प्रोडक्शन चालू होईल. नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं, नवीन रिसर्च झाला, ते प्रोडक्ट आणलं, त्या सिस्टीम मध्ये टाकलं आणि एक नवीन प्रोडक्ट त्यांचं मार्केटमध्ये येऊ शकतं. इतकी सिस्टीम मध्ये पण हेच जर त्या स्वतः करत राहिल्या, व्यक्तिगत करत राहिल्या, त्या प्रोडक्टही त्याच डेव्हलप करतायत, मार्केटिंगही त्याच करतायत, सेल्सही त्याच करतायत, सगळ्या लोकांकडे अगदी वस्तू पोहोचवण्याचं कामही त्याच जर करत असतील तर नवीन गोष्टी आणणं मार्केटमध्ये त्यांना जमणार नाही. आणि ते एका लिमिटमध्ये, त्यांची क्षमता असून ते एका लिमिटमध्ये राहतील. हे मी आत्ता जे आपले कार्यक्रम बघतायत त्याच्यापैकी तुम्हाला एक उदाहरण दिलं. आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत जे पर्टिक्युलरली हॉटेल व्यवसायात आहेत, त्यांना कळू शकतं. किंवा जे मोठ्या फॅक्टरीमध्ये आहेत, आज एखाद्या ऑटोमेशन करताना एखादी फॅक्टरी मूव्ह करते, माणसं पूर्वी काम करत होती आणि ऑटोमेशन नंतर आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये एखादा वस्तू इकडनं टाकली की तिकडनं फिनिश प्रोडक्ट बनून बाहेर येतं. ही सिस्टीम कशी तयार झाली? तर कुठेतरी सिस्टीम आयडेंटिफाय केली झाली, कोणत्या कोणत्या पद्धतीचं काम त्याच्यावरती करावं लागतं हे आयडेंटिफाय केलं, त्याप्रमाणे ती छानपैकी रोबोटिक्स असं एक त्याचं बनवलं गेलं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. तसंच तीच रोबोटिक्सचे जी संकल्पना आहे हे आपण आपल्या व्यवसायामध्ये, मग ती सर्व्हिस असू दे, प्रोडक्शन असू दे, कोणतीही असू दे, तुम्हाला प्रत्येकाला तो रोबोट डेव्हलप करायला असं पाहिजे असं नाहीये, पण त्याच्यासाठी तुम्ही सिस्टीम बनवू शकता की जेणेकरून प्रोडक्ट उद्या चेंज झाला. अजून एक उदाहरण देतो. हार्डवेअर बनवणारी खूप मल्टीनॅशनल मोठी कंपनी आहे. आज लॉकडाऊन होऊन फक्त 2-2.5 महिने झालेले आहेत. त्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये पहिला 15 ते 20 दिवस आपल्याला कळायला गेले जगाला की नक्की काय होतंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर 15-20 दिवस असे गेले की नक्की काय होणार आहे हे समजण्यात 15-20 दिवस गेले. आणि त्याच्यानंतर काही दिवस असा गेला की अरे आता आपण माझ्या धंद्याचं काय होणार, माझ्या व्यवसायाचं काय होणार, माझा धंदा, माझी बिझनेस मी कसा वाढवणार, मी माझ्या स्टाफचं कसं करू, ह्याच्यात तुमच्या माझ्यासारखे 2 महिने आपण अडकून गेलो. पण 2 महिन्यामध्ये त्या कंपनीनी करोना फ्रेंडली हार्डवेअर पूर्णपणे नवीन रेंज डेव्हलप केली आणि अख्ख्या जगभर त्यांचे ज्या ज्या कंट्रीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे हार्डवेअरचा, त्या अख्ख्या जगभर ते प्रोडक्ट ते घेऊन जाऊ शकले. कारण त्यांनी त्यांचा जे काही व्यवसाय होता तो एका प्रोडक्टशी रिलेटेड होता. त्यांच्याकडे ज्या सिस्टीम होत्या त्या सिस्टीमला त्यांनी कामाला लावलं आणि फक्त प्रोडक्ट चेंज केलं, कारण उरलेली सिस्टीम तशीच्या तशी होती. म्हणून नवीन प्रोडक्ट फक्त डेव्हलप केलं, ते त्या सिस्टीम मध्ये इंट्रोड्यूस केलं आणि त्याच्यातनं प्रोडक्शन सुरू झालं. आज ती कंपनी, मला वाटतं हजारो हार्डवेअर बनवणाऱ्या, कदाचित लाखो हार्डवेअर बनवणाऱ्या कंपन्या असतील, पण त्याच्यातल्या ज्या काही 30 ते 40 कंपन्या आहेत की ज्यांनी अशा पद्धतीने इनिशिएटिव्ह घेतलाय, ते पुढचं वर्षभर हे मार्केट लीड करतील, हे गोष्ट लक्षात घ्या. उदाहरण मी खूप मोठ्या जरी कंपनीचं देत असतो तरीही तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा हे उदाहरण लागू होणार आहे. कसं होणार आहे तो थोडंसं अंडरस्टँड तुम्हाला करावं लागेल. आणि हे गोल्डन स्पॉट तुमच्या सिस्टीम मध्ये जर शोधू शकलात तर तुम्ही तुमचं व्यवसायाचं प्लॅनिंग करू शकता, पुढच्या काळासाठी तयार होऊ शकता, मागच्या चुका तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, कधीही बसून करू शकता, आठवत बसण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे ढकलू शकता. येस सर. सचिन सर, तुम्हाला काही बोलायचं असेल, नाही तर आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. नाही झालं, म्हणजे ऑलरेडी हे पॉइंट्स आहेत, तर ह्या पद्धतीने तुम्ही सिस्टम तुमचा तयार करा. काही हे करू नका जास्त की बरोबर आहे, चुकते आहे, काय आहे, जे तुम्हाला येतं त्या पद्धतीने तुम्ही मांडा. ते त्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायचंय, कसं करायचं, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला गाईड करू. आणि एकदा तुमच्याकडनं आल्यानंतर आपण करू. हेच स्टेप्स आहेत, या स्टेप्सला फॉलो करा आणि इम्प्लिमेंट करत असताना मी नेहमी म्हणत. हा, एक अजून प्रश्न आलाय, सिस्टीम मध्ये कॅश फ्लो कसं मॅनेज करायचं, कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा?
सो बेसिकली अगेन तुमची इन्व्हेंटरी जो विवेकनी सांगितला, एक तर तुम्हाला त्यामध्ये काय काय रॉ मटेरियल लागणार आहे, ठीक आहे, आणि त्या बेसिसवर तुमचा जो काय ह्याला म्हणतो टर्न अराउंड टाइम, म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट बनवण्यापासून तो विकून तुम्हाला त्याचे पैसे मिळूपर्यंत काय टाइम लिमिट कसा असतो, तो टर्न अराउंड टाइम जर तुम्ही बघितला, बऱ्याच वेळा कॅश फ्लो काय येतो, चॅलेंज काय येतो, कारण तुम्ही जेव्हा माल विकता तर विकूपर्यंत तुमच्याकडे सिस्टम आहे, पण ते विकल्यानंतर जो फॉलोअप कसा पाहिजे, किंवा जर तुम्ही समजा जसं मगाशी मी सांगितलं की माल निघतानाच जर तुमचा इनवॉइस गेला तर त्याच्यावर ऑलरेडी हे असतं की ऑटोमॅटिकली एवढ्या दिवसात पेमेंट तुम्हाला मिळालं पाहिजे, आणि ते जर तुम्हाला मिळालं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. तर तुमचा फॉलोअप मध्ये जो वेळ जातो ह्याच्यामुळे तुमचा कॅश फ्लोचा गोंधळ होत असतो. आणि जर सिस्टम थ्रू जर केलं तर मगाशी मी सांगितल्यासारखं तुम्ही कस्टमरला सांगू शकता की आमच्या सिस्टम मध्ये ही प्रोसेस आहे, आम्हाला याला काही करता येत नाही, तर तुमचं पहिलं पेमेंट आल्यानंतरच आम्ही तुम्हाला पुढचं देऊ शकतो. तर तुमचा कॅश फ्लोचा जो चॅलेंज आहे तो बऱ्याच प्रमाणात तो कमी होऊन जाईल. सो पहिलं कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कशामुळे आहे हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. बरोबर. सो सगळ्यांना विषय बऱ्यापैकी कळलाय. पटापट मेसेज करा म्हणजे आपल्याला पुढच्या महत्वाच्या एक सूचनेकडे जाता येईल. आपल्याला सगळ्यांना विषय कळलाय. कोणाला काही प्रश्न आहेत, कारण मुख्य विषय आता आपण बऱ्यापैकी डिस्कस केलाय. कुणाला अजूनही काही प्रश्न असतील तर विचारा की त्याचं क्लॅरिफिकेशन आपल्याला देता येईल, कारण हा एक महत्वाचा पडाव होता. आपली जी पूर्ण कार्यशाळा आहे त्याच्यातला हा पडाव होता. आणि आपण महत्वाचा विषय घेणार आहोत म्हणजे आपण एक चांगली स्पर्धा ठेवलेली आहे, त्याच्यावरती पण आपण थोडंसं बोलूया. अभिजित कदम म्हणतात सिस्टीम आणि प्रोसेस ही सोपी असावी, यासाठी काय करावे, म्हणजे कॉम्प्लेक्स आहे तेच नेहमी इफेक्टिव्ह असतं असं नाही. अगदी बरोबर आहे. सिस्टीम आणि प्रोसेस सोपी कशी करणार, ही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सिस्टीम बनवाल, याचं एक छानसं तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा एखादी जे मार्केटिंगमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एखादी सिस्टीम बनवल्यानंतर त्या सिस्टीम मधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी मी काढून टाकू शकतो किंवा रिप्लेस एक्झिस्टिंग सिस्टीम मधनं घेऊ शकतो, हे जर तुम्हाला कळलं तर ती सिस्टीम तुमची जेवढी कमी होईल, कॉम्प्लेक्स न होता कॉम्पॅक्ट होईल. हे लीन करण्यामागचं कारण त्याचं की कॉम्पॅक्ट होईल, तुम्हाला कळेल कोणत्या गोष्टी आपण एलिमिनेट करू शकतो. कदाचित तुम्हाला मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्या वेळेला सिस्टीम तयार होईल तुमच्या लक्षात येईल की माझा हा जो व्यवसाय आहे, हा माझा खर्च आणि कुठेतरी माझं इन्कम, हे माझं कधीच गणित जुळणार नाही. कदाचित तुम्हाला त्या व्यवसायातनं बाहेर पडावंसंही वाटेल, इथपर्यंत सिस्टीम तुम्हाला हेल्प करू शकते. त्यामुळे ती जेवढी कॉम्प्लेक्स न करता कॉम्पॅक्ट असेल तेवढंच चांगलं आहे. अगदी बरोबर. अजून काही प्रश्न आहेत का सर? याच्यात तुम्हाला काही सांगायचं अजून? कॉम्प्लेक्स सिस्टीम एकदम परफेक्ट उदाहरण झालं तिकडे. अजून काही प्रश्न आहेत का? सगळ्यांना विषय आवडलाय? बरं, एनिवेज तुमचे प्रश्न येईपर्यंत आपण पुढच्या जो दिवस आहे म्हणजे आपण आता परत भेटणार आहोत 17 जूनला भेटणार आहोत आणि त्यावेळेला समजून घेणार आहोत डेव्हलपिंग टीम आणि कोलॅबरेशन कशी करायची. ओके, आज आपण सगळे छोटे उद्योजक आहात, सुरुवात आपण करताय, तर आपल्या सगळ्यांसमोर चॅलेंज आहे की बाबा सर तुम्ही सगळं सांगितलं, तुम्ही डेलिगेट करा, हे करा, ते करा, पण माझ्याकडे माणसंच नाही आहेत, किंवा मी पहिल्यापासून ही क्षमता माझ्यात कशी डेव्हलप करू आणि माणसं कुठून आणू, माझ्याकडे आज भांडवलही नाहीये. मी माझं सगळं भांडवल मी माझ्या स्टाफमध्ये जर घातलं तर मला व्यवसाय करायला भांडवल उरणार नाही. तर ह्या सगळ्यांवरती कशी उत्तरं शोधायची याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. डेव्हलपिंग टीम ह्याचा अर्थ असा नाही की 100 माणसं तुम्ही अपॉइंट करा, अजिबात नाही. तर असोसिएटशिप्स कशा करायच्या, असोसिएट्स लोकांना कसं इन्व्हॉल्व करायचं, कोलॅबरेशन कशी करायची, की कोणतेही कॉम्प्रोमाइज न करता, मुख्य विषयाशी कोणतेही कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही लोकांची कोलॅबरेशन करा, असोसिएट्स घ्या, त्यांच्याबरोबर काम करा, स्ट्रक्चर कंपनीचं लीन ठेवा आणि काम करा. ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, काय माहितीये का, चणे आहेत तर दात नाहीत, आणि दात नाहीत म्हणजे चणे नाही खायचेच नाहीत मला, त्यामुळे दातांची गरज नाही असं वाटेल एखाद्याला, किंवा आणि मला चणे खायची वेळच येणार नाही तर मग दात असून करणार काय असं एखाद्याला वाटेल. तर कुठून तरी सुरुवात आपल्याला, ते अंडा पहिलं का कोंबडी आधी असंच आहे ते, आणि कुठून तरी आपल्याला सुरुवात करायला लागेल. आपल्याला आधी लोकांना आपल्याशी जोडायला लागेल, असोसिएट्स घ्यायला लागतील, कोलॅबरेशन करावे लागतील, आणि ज्या वेळेला त्या व्यवसायामध्ये आपल्याला वाटेल नाही ह्या ठिकाणी माझा माणूस असणं गरजेचं आहे आणि मी ते अफोर्ड करू शकतो, तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता, पण तुम्ही सिस्टीमला
रिप्लेस नक्कीच करू शकत नाही. नरेश सूर्यवंशी सर, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू टेक वन स्पेशल सेशन on stress situation handling power management over unwanted steps like suicide especially for young generation. येस, ह्याचा विचार आहे आणि कोकणवंत व्हा या सेशन मध्ये आपण करतोय. आणि ते सेशनचं महत्व तुम्हाला काय, आता सगळेजण पाहतायत, अगदी बारकाईने लक्षात घ्या. आपण नेहमी म्हटलं होतं की जे उद्योजक असतात ते मोटिवेटेड असतात, त्यांना खूप काही करायचं असतं, पण त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार प्रत्येक वेळेला मिळतो असं नाही. बरेच वेळेला आज आपण मराठी कम्युनिटी मधले लोक आहोत, आपल्या डायनिंग टेबलवरती चर्चा उद्योगाच्या चॅलेंजची होते. लक्षात घ्या, आपण इतर कम्युनिटी कडे जेव्हा बघतो तेव्हा डायनिंग टेबलवर चर्चा उद्योग जगातल्या काय काय अपॉर्च्युनिटी आहे त्याच्याकडे आपण चर्चा करतो. आणि ही चर्चा आपण कायम राहिल्यामुळे, ती स्ट्रेस आपण डिस्कस केल्यामुळे आपल्या कुटुंबाचं सहकार्य काही वेळेला आपल्याला मिळत नाही आणि कुठेतरी आपलं मोटिवेशन डाऊन होतं. तर माझा असा विचार आहे, उद्योजकांचे जे कुटुंबीय आहेत, पर्टिक्युलरली महिला आहेत, ते ह्याच्याशी सहमत होतील की त्यांना एका वेळेला घरही सांभाळायचं आहे, त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि उद्योगही सांभाळायचा आहे. अशा वेळेला त्यांच्या घरच्यांकडनं त्यांना तो सपोर्ट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण एक असं सेशन करणार आहोत, ते सेशन उद्योजकांच्या कुटुंबियांसाठी करणार आहोत की त्या कुटुंबियांनी समजून घेतला पाहिजे की त्याची मानसिकता काय आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत आणि आपण त्याला कशा पद्धतीने सपोर्ट करू शकतो, ह्याच्यावरती आपण एक सेशन करणार आहोत. आणि त्या सेशनमध्ये सर तुमचे बरेचसे हे जे प्रश्न आहेत याची उत्तर आपल्याला नक्की सापडतील. हेमंत देशपांडे मंडळ सिस्टीम मध्ये डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी किती महत्वाचं आहे सर, ह्याच विषयावरती आपण पुढचा जो 17 तारखेचा आपलं सेशन आहे, पूर्ण सेशन हे या डेलिगेशन वरतीच आहे की कशा पद्धतीने तुम्ही टीम डेव्हलप करणार. टीम डेव्हलप करायला याचा अर्थ डेलिगेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात याच्यावरती बोलणार आहोत. आणि खूप मजेशीर असा आणि खूप महत्वाचा असा सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर तो आपण विषय तो 21 तारखेला भेटणार आहोत, HR आणि ऑपरेशन्स या विषयावरती आपण बोलणार आहोत. सो पुढचं जसं आपण म्हटलं तसं की 17 तारीख लक्षात ठेवा, 17 तारखेला आपण पुन्हा भेटतोय संध्याकाळी 5 वाजता. याच्या इन द मीन is it recommended to leverage any existing system or it is necessary to develop your own? तुम्ही एक्झिस्टिंग सिस्टीम सर विचारतायत, विवेक चव्हाण विचारतायत, इज इट रिकमेंडेड टू लिव्हरेज एनी एक्झिस्टिंग सिस्टीम और इट्स नेसेसरी टू डेव्हलप युअर ओन, असं विचारतात. तुम्ही सांगा मग माझा एक अनुभव याच्यात. तुमची जर सिस्टम ऑलरेडी आहे, हा तुम्ही याच्यावर सिस्टम ऑलरेडी आहे तर त्याला लेव्हरेज करणं, सॉरी नाही तुम्ही सांगा. येतोय? हो येतोय. अच्छा, हा, आपली जी सिस्टम आहे, आपण बनवलेली सिस्टम आहे, त्याला लेव्हरेज करणं कधी पण चांगलंच आहे. कारण नवीन सिस्टम आपल्याला, यू डोंट नीड टू रिइन्व्हेंट द व्हील. ठीक आहे, ऑलरेडी तुमच्याकडे एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये जर फाईन ट्यून करून तुम्हाला जी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जर मदत होत असेल तर कसं आपण एक म्हणतो ना की नोन एनिमी इज ऑलवेज बेटर दॅन अननोन फ्रेंड. तर तुम्ही सिस्टम ऑलरेडी ती डेव्हलप केली आहे, तर त्याच्यामधले बारकावे, त्याच्यामध्ये कुठे काय गोंधळ आहे, काय आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्याला इम्प्रूव्ह करणं कधी पण चांगलं आहे. पण ज्यांच्याकडे सिस्टमच नाही आहे त्यांना सिस्टम क्रिएट करावीच लागेल. आणि तुम्ही जेव्हा त्या सिस्टमला इम्प्रूव्ह करतात तर त्या कुठे ना कुठे ती सिस्टम नवीन प्रमाणामध्येच तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात करते. सो आय वुड ऑलवेज सपोर्ट दॅट इफ यू हॅव अ सिस्टम, लेव्हरेज इट. कारण सिस्टमला लेव्हरेज करणं हीच आपलं कौशल्य आहे. आणि उद्योजकांचा सगळ्यात मोठा रिसोर्स तोच आहे की जे आपल्याकडे आहे त्याला कसं इम्प्रूव्ह करणं आणि त्याच्यामधनं कसं आपण इनोव्हेटिव्ह म्हणून प्रोसेसेस आपण कशी इनोव्हेट करू शकतो, सिस्टम कसं इनोव्हेट करू शकतो, हे केलं तरच आपल्याला रिझल्ट येणार. सो लेव्हरेज ऑन दॅट सिस्टम फर्स्ट. येस. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? प्रद्युम्न जोशी सांगताय सीझनल व्यवसाय यावर चर्चा करू. येस, आपण जे कोकणवंत व्हा ही आपली जी सिरीज आहे त्याच्यावरती आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत. अनेक आपण व्यवसाय आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या व्यावसायिकांना आपण आणून ही चर्चा करत असतो कोकणवंत व्हा या आपल्या कार्यक्रमामध्ये. येस, थँक्यू. विवेकजी सांगतायत येस थँक्यू, त्यांना विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. सी लिव्हरेज हा शब्द जो आहे ना, हा सगळ्यात जवळचा, आपल्या उद्योजकांच्या सगळ्यात जवळचा, म्हणजे लिव्हरेज ह्या शब्दाचा त्याला ज्यांनी अर्थ समजला ना त्याला व्यवसाय कळला. इतकं ते सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह असं आहे. येस, अजून काही प्रश्न आहेत का? सगळ्यांना आजचा दिवस आवडला, आजचा जो कार्यक्रम होता तो आवडलाय सगळ्यांना? आणि भरपूर मेसेज करा, कारण त्यांनी आमचा उत्साह वाढत असतो. काहीतरी व्हॅल्यू दिली, नुसता वेळ दिला नाही तर काहीतरी व्हॅल्यू दिली असं वाटत असतं. सर, आपल्या सरांचं जे शेड्यूल आहे 11 तासाचं शेड्यूल असतं सरांचं, 11 तास सर काम करतात मिनिमम.
तर ते त्या कामातून आपल्याला त्यांनी हा वेळ दिलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा 1-1.5 तास जो आहे त्याच्या आधी आम्हाला 15 मिनिटं द्यावी लागतात आणि त्याच्यानंतर, आणि त्यांनी दिलेला आहे आणि ते कोणतेही मानधन आपल्याकडनं घेत नाहीयेत. तर त्यांना आपल्याला उत्साह त्यांचा वाढवणं आणि ते जे काही देत आहेत त्याची व्हॅल्यू करणं अत्यंत गरजेचं आहे. सचिन सर, थँक्यू सो मच. आणि तुमचा जो काही तुम्ही सुद्धा एक छान जो नवीन प्रकल्प म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमासंदर्भात नंतरच त्यांना काही कल्पना त्यांच्या डोक्यात आहे. आपण कालांतराने पुढच्या सेशनला त्याच्यावरती नक्की बोलूया. सचिन जर पुढच्या वेळेला जर आपण काही प्रेझेंटेशन देऊ शकलो, तुमच्या जी डोक्यात कल्पना आहे, तर चांगलं होईल. आपण त्यावेळेला लोकांशी सविस्तर बोलू त्या विषयात. येस. हो हो. शीतल परवंडे, मी आज लेट आले. येस, रेकॉर्डेड सेशन पाहिजे. नक्की नक्की पाहिजे. रुपाली ठाकूर, हो, होपफुल फॉर अवर बिझनेस. थँक्यू. येस, थँक्यू. काही प्रश्न आहेत का? प्रश्न मध्ये येऊ दे. जेवढे प्रश्न येतील तेवढी क्लॅरिटी आणि प्रश्न विषयाला धरून, आजचा जो विषय होता त्याला धरून विचारा. इट इज अ ग्रेट सर्व्हिस. बिग सॅल्यूट. येस नरेशजी, थँक्यू सो मच. येस, प्रश्न काही आहेत का? अजून प्रश्न काही आहेत? प्रीतम नांदलस्कर म्हणतायत. येस प्रीतमजी, मला वाटतं तुम्ही थोडं लेट आलात आज, कारण तुम्हाला आधी नोटीस केलं नाही आम्ही. येस, सावंत साहेब, थँक्यू सो मच. आणखीन काही प्रश्न आहेत का? ह्या सिस्टीम आणि प्रोसेसला धरून काही प्रश्न असतील किंवा काही उदाहरणं तुम्हाला आठवत असतील तुमच्या दृष्टीने, तुमच्या पूर्वजांनी केलेली, तुमच्या भावंडांनी केलेली, अशी काही तुम्हाला एखादी उदाहरणं आठवत असतील, ती सुद्धा शेअर करा. त्यांनी सुद्धा लोकांमध्ये भरपूर माहिती मिळू शकते. डिफरन्स बिटवीन प्रोसिजर, हा एक छान प्रश्न आलाय सर. अभिजित कदम विचारतायत, डिफरन्स बिटवीन प्रोसिजर आणि प्रोसेस. डिफरन्स बिटवीन प्रोसिजर आणि प्रोसेस. बेसिकली काय आहे की इट्स अ व्हेरी थिन लाईन. ओके, प्रोसेस सेट करावा लागतो आणि प्रोसिजर फॉलो करावा लागतो. एवढाच फरक आहे. तो सेट केल्यानंतर त्याला फॉलो करणं इज अ प्रोसिजर. तर पहिलं सेटच नाही केलं तर मी फॉलो काय करणार? म्हणून त्या गोष्टी जेव्हा आपण सुपरविजन करतो, त्याला जेव्हा आपण मॅनेज करतो, तेव्हा आपण त्याला फॉलो करतोय. सो प्रोसिजर नीड्स टू बी फॉलोड अँड सिस्टम, प्रोसेस अँड सिस्टम नीड्स टू बी सेट. हाच फरक आहे आणि त्या बेसिसवर इट्स अ व्हेरी थिन लाईन. बट प्रश्न खूप मस्त चांगला होता. येस येस, अजून काही प्रश्न आहेत का? फ्यू बिझनेसेस आर लेबर ओरिएंटेड अँड सफरिंग नाव ड्यू टू कोरोना, हाऊ टू ओव्हरकम दॅट? मुकुल म्हणतोय की काही बिझनेस जे आहेत ते खूप लेबर ओरिएंटेड आहेत आणि सफरिंग, आणि खरोखरच आहे, म्हणजे करोनाच्या काळामध्ये खूप सफर, आणि सगळ्यात जास्त अफेक्टेड जर कम्युनिटी असेल आपल्या जगातली म्हणूया आपण, हे लेबर जे क्लास आहेत की त्यांचं हातावरती पोट आहे, ह्या लोकांनी खरोखर, आणि आपण खरोखर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करत राहणं, ज्यांना शक्य आहे त्यांनी हे गोष्टी करत राहणं, चालू ठेवणं, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. सर, आपण काय सांगू शकतो याच्यावरती? फ्यू बिझनेसेस आर लेबर ओरिएंटेड अँड सफरिंग नाव ड्यू टू कोरोना, हाऊ टू ओव्हरकम दॅट? सी, आता ह्याचं एक आहे की आपल्याला लोकांना डिव्हेलप करावं लागेल. जे आपण जर हे बघत बसलो किंवा लेबरचा प्रॉब्लेम आहे, हॉटेल इंडस्ट्री, मी 17 वर्ष हॉटेल चालवलंय, आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता लेबरचाच होता. पण आज असे पण हॉटेल्स आहेत ज्या लोकांनी फास्ट फूड काउंटर, स्नॅक्स सेंटर अशा पद्धतीने वेगवेगळे हे करून त्याच्यामधनं त्यांनी गोष्टी सुरू केल्या. पहिले डिलिव्हरी होत नाही, त्यात झोमॅटो, स्विगी यांच्याबरोबर टायअप करून त्यांनी त्यांचा तो इश्यू जो आहे तो सॉल्व्ह केलाय. तर हे एकदम जाणार नाही, म्हणजे तूप खाऊन रूप येणार नाहीये, पण कुठे ना कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यावे लागतील की मला कुठल्या एरियामध्ये, मला कुठल्या पद्धतीने मला ते स्लो डाऊन करून एक एक स्टेपनी मला ते पुढे जाता येईल. आणि लेबरचा जो इश्यू आहे तो थोड्या वेळासाठी राहणारच आहे, थोडं आपल्याला ते सांभाळून घेणं गरजेचं आहे. येस विवेक, आणि याच्यात मी तुम्हाला सांगेन की आज जे करोनाचं जे झालेलं आहे ना, ते आयुष्यात बऱ्याच जणांनी पहिल्यांदा, की ज्यांना कल्पनाच नव्हती असं काही होऊ शकेल, अशा पद्धतीची एक संकट आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळे बरेच जण ह्या संकटासाठी आज आपण तयार नाही आहोत. पण आज मात्र हे कळलं पाहिजे आपल्याला की मी जर 100 माणसं माझ्याकडे असतील आणि अशी वेळ येऊ शकते, मला 1-2 महिने मला लेबरला सांभाळायची वेळ माझ्या आयुष्यात कधी ना कधी पुन्हा येऊ शकते, ह्या अंडरस्टँडिंगनी तुम्ही ह्याच्या पुढच्या काळात तरी जर प्रयत्न केले आणि एक काही त्याला आपण म्हणतो की काही एक असे आपल्या व्यवसायातून म्हणा, आपल्या प्रॉफिट मधून म्हणा,
काही 1-2 महिने आपण आपल्या माणसांना सांभाळू शकू, एवढी जर सरप्लस आपण काढू शकलो बाहेर, किंवा थोडे पैसे तुम्ही वाचवायला सुरुवात केली की जे तुम्ही रोलिंगसाठी तुमच्या व्यवसायामध्ये वापरूही शकता, लोनच्या किंवा याच्या संदर्भात, असं जरी तुम्ही विचार केलात, आज जरी नाही जमलं, आजचे जरी सोल्युशन आपल्याला नाही मिळाली, तरी उद्यासाठी आपल्याला आता तयार व्हावं लागणार. आणि ही अडचण अक्रॉस द इंडस्ट्री, वेगवेगळ्या इंडस्ट्री बद्दल लागेल. आता तुम्हाला एक गमत सांगतो, मी जे मगाशी एका इंडस्ट्रीची माहिती दिली तुम्हाला, आणि त्यांनी लगेच प्रॉडक्ट एक नवीन इंट्रोड्यूस केलं. त्यांचं म्हणणं काय, आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, खूप छान उदाहरण आहे. लुई फिलिप्स हा ब्रँड कोणाकोणाला माहिती आहे? लुई फिलिप्स हा एक जबरदस्त कपड्याचा ब्रँड आहे आणि अत्यंत महागडा असा ब्रँड आहे की 3,000 रुपयापासून त्याचे शर्ट विकायला ते लोक सुरू करतात. की किती जणांना लुई फिलिप्सचा ब्रँड माहिती आहे? तुम्हाला गंमत वाटेल, हे जे लुई फिलिप्सचा ब्रँड आहे ना, लुई फिलिप्सनी सुद्धा मास्क बनवायला सुरुवात केली आहे. कॅन यू बिलीव्ह? आणि मी ते मास्क वापरतो, हे कोणीही सांगायची गरज नाही. लुई फिलिप्स कंपनीनी स्वतःचे मास्क आणि अत्यंत कमी किमतीमध्ये, म्हणजे लुई फिलिप्स आहे म्हणून 5,000 रुपयाला एक मास्क असं वगैरे नाहीये, मास्क वगैरे सुरुवात केली. माझं तेव्हा त्यांच्या एका खूप मोठ्या अधिकाराशी बोलणं झालं आणि मी त्यांना म्हटलं, अरे क्या कर रहा है आप लोग, इतना बड़ा कंपनी और मास्क काय बनवतो तुम्ही? तर त्यांनी मला सांगितलं, सर हम हमारे कंपनी के लिए नहीं बना रहे. त्यांनी सांगितलं की आमचे जे वेंडर्स आहेत, आज वेंडरकडे इतकी लोक काम करतायत, त्या लोकांना हाताला काहीतरी काम पाहिजे, म्हणून आम्ही आज हे बनवतोय. आम्ही याच्यात प्रॉफिट, आणि त्याच्यातनं 2 त्यांना फायदे होत आहेत. त्यांनी काय सांगितलं की कस्टमर एक तर आमच्याकडे राहतोय, तो कस्टमर आम्हाला आठवण काढतो आमची की अरे यांनी नुसते शर्टच नाही तर जेव्हा गरज होती तेव्हा मला मास्क सुद्धा बनवून दिले. आणि आमचे जे वेंडर्स आहेत, खालती आपल्या काम करणारे लोक आहेत, टेलर आहेत त्या वेंडरकडचे, हे सगळे लोक आज बिझी आहेत. जे लोक फॅक्टरीमध्ये आहेत त्यांच्या हाताला काम आहे, सो वी कॅन पे देम. कारण आम्ही पे केलं तर आमचे वेंडर त्यांना पे करतील, नाही तर त्यांना पे करणार नाहीत. आणि उद्या ज्या वेळेला माझा बिझनेस वाढेल आणि पुन्हा हे सगळं झाल्यानंतर मला धंदा करायचा आहे, त्यावेळेला आमच्याकडे लेबर कामाला नसतील, तर आम्ही ह्याच्यासाठी त्यांना बिझी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही मास्क बनवतोय. आपल्याला एक साधारण माणसाला काय वाटेल की अरे लुई फिलिप्सनी काय गरज आहे मास्क बनवण्याची, पण हे कुठेतरी आपण आपल्या व्यवसायात अशा पद्धतीने काय करू शकतो का, याचा विचार मात्र आपण नक्की करू शकतो. ह्याच्यात आपल्याला इनोव्हेशनचा परत आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं लागेल. काही प्रश्न आहेत अजून. नवीन जनरेशन धंद्यात आले की ओल्ड सिस्टीम प्रोसेस हे चेंज करायला पाहतात, तर कितपत योग्य आहे? नवीन लोक आल्यानंतर ओल्ड सिस्टीम पूर्णपणे थ्रो अवे करतात, तर कितपत योग्य आहे? ते म्हणून मी बोललो ना, ओल्ड इज गोल्ड. त्याच्यातलं कुठलं योग्य आहे कुठलं अयोग्य हे आपल्याला आपल्या बिझनेस मॉडेल प्रमाणे आपल्याला ते अनालाइज करता येतं. सगळ्याच गोष्टी रिडंडंट नाही आहेत. ओके, आपण आपलं जर बघितलं कल्चर, आपला नमस्ते करण्याचा जो कल्चर होता, आपण बऱ्याच लोकांनी सोडून दिलेला. आपला हाय आणि हॅलो आणि याच्यामध्ये होतो, पण आज आपल्याला कळते त्याचं महत्व काय आहे म्हणून. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जुन्या पण जे तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत, तर त्याला अंडरस्टँड करून घ्यावं लागतं. आणि त्याप्रमाणे आपल्याला, म्हणून मगाशी लेव्हरेज जो शब्द त्यांनी वापरला तो खूप महत्वाचा शब्द होता, की जुन्यामधनं आपल्याला काय लेव्हरेज करता येईल आणि त्याच्यामध्ये नवीन आपल्याला काय ऍड करता येईल. सो इट इज अ हायब्रिड मॉडेल. आपल्याला हायब्रिड मॉडेलमध्ये काम करावं लागेल. तो ओल्ड आणि न्यूचं कॉम्बिनेशन, म्हणून जो आता टर्मिनॉलॉजी वापरली जाते न्यू नॉर्मल, तर त्यामध्ये ओल्ड आणि न्यूला घेऊनच आपल्याला गोष्टी कराव्या लागतील. तर बऱ्याचशा आहेत गोष्टी ओल्ड, जे आपण बोलतो ओल्ड कुठल्या बेसिसवर आणि कसं कम्पेअर करतोय की ते जुनं झालंय म्हणून, ते पण मला बघावं लागेल. आणि त्या बेसिसवर जर मला बिझनेसमध्ये इफ इट्स माय की ऍक्टिव्हिटी आणि त्या ऍक्टिव्हिटीमुळे जर माझा बिझनेस ग्रो होणार असेल, तर मला तो सिस्टम चेंज करून चालणार नाहीये. त्याला मला फाईन ट्यून करून थोडं रिफाईन करणं गरजेचं आहे, पण कम्प्लीट मी त्याला सोडू नाही शकत. बरोबर. आणि मी तुम्हाला आता जो हा प्रश्न विचारला हेमंत सर, मी तुम्हाला ह्याच्यात नवीन जनरेशन किंवा याचं उदाहरण देण्याची गरज नाहीये. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो, किंवा सचिन सरांनी मला ज्या वेळेला सुरुवातीला या सिस्टीम प्रोसेस समजून सांगितल्या आणि त्याच्यावर आमचं डिबेट होत असे, त्यावेळेला नवीन जुनं सोडून द्या, माझी ह्या गोष्टीला ताबडतोब तयारी नव्हती. ही मी तुम्हाला 2013 मला वाटतं 14-15ची गोष्ट सांगतोय. आणि ती बदलल्यानंतर, या सिस्टीम प्रोसेस आणल्यानंतर मी माझं काम 70% कमी केलं. 70% कमी केलं. म्हणजे जेवढं क्वांटम मी कामाचं करत होतो, जेवढा मी बिझी होतो, त्याच्या फक्त 30% मी आज बिझी आहे, त्या व्यवसायात बिझी आहे. आणि माझं जे उत्पादन होतं किंवा आमचा जो व्यवसाय होता, तो जवळजवळ 10 पटीने मी वाढवला, जस्ट बिकॉज ऑफ द सिस्टीम्स. सो नवीन जुनं नाही, जे उद्योजक आहेत, जे आणि पहिल्या फळीचे उद्योजक आहेत ना,
माझ्यासारखे पर्टिक्युलरली सांगतो की ज्यांनी स्वतः सगळं केलेलं असतं ना, त्याचा एक मिथ्या असा स्वतःवरती जबरदस्त अभिमान असतो आणि मी करेन तेच योग्य, याच्यात ते आयुष्यभर जगत असतात. त्यांना सुद्धा हे चॅलेंज आहेत आणि सिस्टीम प्रोसेसला ते सुद्धा पटकन ऍक्सेप्ट करतात असं नाही. तर जुनं नवीन काही नाही, मानसिकता आहे ती. त्याच्यात जुनं आणि नवीनचा काही अर्थ नाही, प्रत्येकाने, आणि ती रोज डेव्हलप करावीच लागेल. आणि जे जुनं आहे ते ठेवून त्याच्यात नव्याची सांगड आपल्याला घालावी लागेल. येस, अलका फाटक म्हणतात शुड बी वन राईट सबमिट बीएम अगेन. येस, ज्यांना वाटेल की ज्यांनी बिझनेस मॉडेल बनवलेलं आहे, मला सबमिट सुद्धा केलेलं आहे, आणि त्यांना वाटत असेल की त्याच्यात काही बदल करण्याची किंवा काही लहानसहान चेंज करण्याची, काही ऍड करण्याची, काही सबट्रॅक्ट करण्याची गरज आहे, त्यांनी करून पाठवलं तरी चालेल. अभिजित मोरे म्हणतात ऑनलाईन बिझनेसची सिस्टीम कशा प्रकारे असते. सर, ऑनलाईन व्यवसायावरती पूर्णपणे वेगळी कार्यशाळा घेतोय. आपल्या कोकणवंत व्हा या सिरीजमध्ये ऑनलाईन बिझनेस कोणते कोणते प्लॅटफॉर्म आहेत, कशा पद्धतीने करू शकता, याची सगळी वेगळी कार्यशाळा आपण करतोय आणि त्याच्यात तुम्हाला अगदी खूप डिटेल याची माहिती मिळू शकेल. येस, विवेक बुद्धदेव म्हणतायत रोल्स रॉयस स्टार्टेड प्रोड्युसिंग हनी आय हर्ड. अगदी बरोबर आहे. हनीचं मला माहिती नाही, पण मला एक सांगतो की रोल्स रॉयस मध्ये माझा स्वतःचा मेहुणा काम करतो युरोपमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की एक दिवस त्यांना गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्हाला इतक्या तारखेला इतके आम्हाला व्हेंटिलेटर तुम्ही सप्लाय करायचे, कसे करायचे, काय करायचे ते तुम्ही बघा. आणि 8व्या दिवशी त्यांच्याकडे व्हेंटिलेटरचं प्रोडक्शन चालू झालं होतं. 8व्या दिवशी व्हेंटिलेटरचं प्रोडक्शन चालू झालं होतं बिकॉज दे वर रेडी विथ द सिस्टीम्स. आणि व्हेंटिलेटर फक्त रोल्स रॉयसने बनवले नाहीत, तर त्यांनी त्यांची जी काही असोसिएट्स होते, मी जसं मगाशी म्हटलं एलपीचं उदाहरण दिलं, त्यांच्या असोसिएट्सना पण त्याच्यामुळे काम मिळालं. त्यांनी त्याच्या पद्धतीने व्हॅल्युएडिशन केलं आणि व्हेंटिलेटर्स गव्हर्नमेंटसाठी बनवून दिले आणि खूप चांगलं काम केलं. आय एम नॉट शुअर अबाउट हनी, पण त्यांनी व्हेंटिलेटर्स बनवतायत मोठ्या प्रमाणात, याच्याबद्दल मी खात्रीने सांगू शकतो. येस, अजून कोणाला काही विचारायचंय? सो सचिन सर, मला वाटतं प्रश्न आपण बऱ्यापैकी घेतलेत. 1-2 मिनिटं वाट बघूया काही नवीन प्रश्न असतील तर, आणि प्रश्न कंटिन्यू पाठवत राहा म्हणजे आपला मध्ये वेळ जाणार नाही. येस, अभिजित कदम डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड स्ट्रक्चर. अभिजित कदम म्हणतात डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड स्ट्रक्चर. स्ट्रक्चर अगेन मी मगाशी सांगितल्यासारखं आहे ना, प्रोसिजर आणि प्रोसेस मधला स्ट्रक्चर इज फिक्स्ड आणि सिस्टम इज इव्हॉल्विंग. तर सिस्टम मध्ये तुम्हाला एकदा स्ट्रक्चर बनवल्यानंतर तो रिजिड असतो, ठीक आहे, पण सिस्टम जो असतो तो इव्हॉल्विंग असतो. तर तुम्ही सिस्टमला जर समजून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे त्याला स्ट्रक्चर मध्ये जर हे केलं तर जे म्हणजे कसं आहे, गाडी जी आहे ती स्ट्रक्चर आहे आणि आतली इंजिन जी आहे ती सिस्टम आहे. सिस्टममुळे गाडी पुढे जाते. तर तुमचा जो बिझनेस मॉडेल इज अ स्ट्रक्चर and this system will help to you to drive that business model and achieve profitability. yes काही अजून प्रश्न आहेत? सरांनी जो एक मगाशी प्रश्न विचारला ना हेमंत देशपांडे साहेबांनी, की जुने आणि नव्यांमधला फरक, तो हा जो फरक आहे ना सर, ही थिन लाईन जी आहे ना देशपांडे हेमंतजी, तुम्हाला सांगतो की स्ट्रक्चर आणि सिस्टीम ह्याच्यातला ज्यांना फरक कळत नाही ना, तिथे चॅलेंजेस येतात. की जुना माणूस सांगतो, वडील सांगतात हे मी बनवलेलं आहे आणि असाच धंदा चालणार, ओके, आणि नवीन मुलगा सांगतो नाही मला काहीतरी नवीन सिस्टीम आणायचे आहेत. तर या सिस्टीम आणि स्ट्रक्चरचे जे डेफिनेशन आहे हे नीट न समजल्यामुळे हा कन्फ्लिक्ट राहतो की स्ट्रक्चर हे रिजिड आहे. जसं चितळेंबद्दल आपल्याला बघायला मिळेल की चितळे की 4 वाजता शटर डाऊन, हे त्यांचं झालं स्ट्रक्चर. मी असाच धंदा करणार, बरोबर आहे. त्यांना आपण कधी ऍडव्हर्टाईज करताना, आज 1 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, आपण पाहिलं नव्हतं. धंदा शेकडो करोड रुपये टर्नओव्हर जरी असला, कधी त्यांना मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाईज करताना, काही सोशल ऍक्टिव्हिटी करताना किंवा कुठे स्पॉन्सरशिप देताना आपण पाहिलं नाही. पण जसं त्यांचं नवीन जनरेशन व्यवसायात येत आहे तसे चितळेंच्या ऍडव्हर्टाईज दिसायला लागल्या. परवा एकाने खूप चांगला विनोद केला आणि खरंच म्हणजे क्रिएटिव्हिटीची दाद द्यावी लागेल की व्यवसायाची एवढी वाट लागली ना की चितळेंना पण ऍडव्हर्टाईज करायची वेळ आली. तसं नाहीये. हा फरक सिस्टीम आणि प्रोसेस मधला आहे किंवा स्ट्रक्चर आणि सिस्टीम मधला आहे की नवीन जनरेशन आहे, त्यांना सिस्टीम मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना ही जी सिस्टीम उभी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. जुनं जे त्यांचं कल्चर होतं ते थोडंसं स्ट्रक्चर टाईपचं होतं. ही अशी पद्धत आहे आणि आम्ही हे असंच करणार, ओके. तर ही थिन लाईन ज्याला समजेल त्यांना येऊ शकतं. तोच कन्फ्लिक्ट क्लिअर करायचा. येस, अभिजितजी म्हणतात तोच कन्फ्लिक्ट क्लिअर करायचा होता. सो अभिजितजी, जरी स्ट्रक्चर जरी बनलेलं असलं ना तरी मेकॅनो सारखं बनवा, लेगो सारखं.
स्ट्रक्चरचे दिवसच मुळात गेलेत, हे पहिल्यांदा गोष्टी लक्षात घ्या. तुमचा व्यवसाय, तुम्हाला व्यवसायातनं सिस्टीम, पूर्वीच्या काळी एखादी सिस्टीम लावल्यानंतर 20 वर्ष चालत होती, तो काळ काही नंतर 10 वर्षाचा आला. कदाचित तुम्हाला आता फक्त वर्षभर पुरतील अशा सिस्टीम बनवायला लागतील आणि वर्षभराने इव्हॉल्व्ह व्हायला लागेल, करावं लागेल. एवढं जग फास्ट बदलणार आहे आणि बदलत आहे, राईट. सो तुम्ही आता स्ट्रक्चर हा कॉन्सेप्टच मुळात डोक्यात काढून टाका आणि ते जरी करायचं असलं तरी ते लेगो सारखं करा. एखादा आयटम काढला, तिथे दुसरा लावला की तुमचं वेगळं स्ट्रक्चर तयार होऊ शकेल. येस सचिन सर, तुम्हाला काहीतरी बहुतेक बोलायचं आहे. हो, कारण आता आपण टर्मिनॉलॉजी जे वापरतो ते रिस्ट्रक्चरिंग म्हणून वापरतो, स्ट्रक्चरिंग म्हणून बोलतच नाहीये. सो दॅट इज वेअर वेन यू हॅव अ फ्लेक्सिबिलिटी इन युअर स्ट्रक्चर, ओके, ओनली देन यू कॅन इम्प्लिमेंट सिस्टम. मग त्याला कुठेतरी वाव पाहिजे त्या सिस्टमला आतमध्ये लावायला, नाही तर काय होईल, लॅम्ब्रेटाला तुम्ही मर्सिडीजचं इंजिन लावल्यासारखं होणार. तर तो स्ट्रक्चर त्याला सपोर्ट करणारा पाहिजे आणि मग सिस्टम महत्वाचं का स्ट्रक्चर महत्वाचं हे आधी समजून घ्यावं लागेल आणि त्या बेसिसवर आपल्याला करायला. आर्किटेक्चरमध्ये जर बघितलं, जेवढे आर्किओलॉजिकल जेवढे साईट्स असतात त्याला जर बघितलं तर बाहेरचा तो ढाचा ते तसंच ठेवतात आणि आतमध्ये ते इनोव्हेशन करत राहतात, आतमध्ये नवीन काहीतरी आणत असतात. सो दॅट इज हाऊ वी कॅन वर्क ऑन द बिझनेस ऑल्सो. आणि स्ट्रक्चर आणि सिस्टमचा आपण एक चांगला तालमेल ठेवून आपण बिझनेस ग्रो करू शकतो. सो काही अजून प्रश्न आहेत का? अजून काही प्रश्न आहेत? अभिजित, तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे ना व्यवस्थित? अभिजितजी, तुम्हाला क्लॅरिटी आली व्यवस्थित? सो पुढच्या आपण जो आपला 17 तारीख आहे त्याच्यासाठी आपण तयार होऊया आणि आपण जो महत्वाचा विषय आहे की त्यावेळेला एक नवीन व्यवसायाची आपण डिस्कस करणार आहोत. आपण एक स्पर्धात्मक असं त्याचं रूप ठेवलेलं आहे की नवीन संकल्पना तुमचं काय शिकायचं असेल, नवीन व्यवसाय काय असणार आहे तुमचा त्याच्याबद्दल बोला, किंवा आपण त्या व्यवसायातले जे कंगोरे आपण वेगवेगळे कंगोरे आपण पाहिले होते त्याच्यात इनोव्हेशन कुठे आणता येईल त्याचा विचार करा. बिझनेस मॉडेल एक छानसं बनवा, त्याच्यासाठी चांगलं नाव शोधा आणि कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत ह्या सगळ्या विषयामध्ये त्याचे एक छान पद्धतीने प्रेझेंटेशन करा. तुम्हाला जसं वाटेल तसं करा. आपण त्याच्यात एखादं जर आपल्याला आवडलं तर त्याच्यावरती आपण पुढच्या वेळेला चर्चा सुद्धा करू. सो एवढं बोलून मी आजचा कार्यक्रम संपवतो आणि अजून तुम्हाला काही जर माहिती हवी असेल, अजून काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट मध्ये करा, त्याला नंतर उत्तर देऊ. काही कमेंट ओव्हरहर्ड असतात, काही वेळेला त्याच्याकडे लक्ष काही वेळेला जात नाही कारण ते मागे गेल्यामुळे, पण आमचं रेग्युलर लक्ष असतं आणि आपले जसे कार्यक्रम येतील त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती काम नक्की करणार आहोत. आणि पुढचा जो विषय आहे तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्या विषयाला सगळेजण जसे आज हजर राहिलात तसेच हजर राहा आणि जिथे आपण सगळ्यात मोठा जो चॅलेंज असतो व्यावसायिकांचा त्याच्यावरती बोलणार आहोत, डेलिगेशन वरती बोलणार आहोत, कोलॅबरेशन वरती बोलणार आहोत आणि आपला विषय पुढे नेणार आहोत. सो सचिन सर, सगळे जे आपले ऐकणारे आहेत, आपले नेहमी आपल्या कार्यशाळेला कायम वेळेवर उपस्थित राहणारे आहेत, त्यांच्या सगळ्यांकडनं तुमचे आभार मानतो. आणि तुम्ही अजून एक आमच्या आयुष्यात एक थोडंसं अजूनही व्हॅल्युएडेशन झालेले आहे आणि आम्ही सगळे याच्यावरती काम करतोय. तुमचा वेळ आम्ही नक्कीच फुकट जाऊ देणार नाही याची मी खात्री देतो तुम्हाला. या सगळ्यांतर्फे मी तुम्हाला त्याची खात्री देतो. आणि सगळ्या मित्रांनो, तुम्ही वेळेवर हजर राहता आणि ठरल्या दिवशी आपण इकडे भेटतो. सगळ्यांचे मी पुन्हा आभार मानतो आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लवकरात लवकर स्वतः कोकणवंत व्हा आणि ज्यांना कोकणवंत व्हायचंय त्यांनाही मदत करा. एवढं बोलून आजचा कार्यक्रम संपवूया आपण पुन्हा भेटण्यासाठी येणाऱ्या बुधवारी. सो थँक्यू सो मच.